नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या या सेशनमध्ये आपण संयुक्त पूर्व परीक्षा गट ब 2022 चा क्वेश्चन पेपर पाहतोय। या क्वेश्चन पेपरमध्ये आपण 6 ते 10 पर्यंतचे 5 क्वेश्चन पाहणार आहोत आणि या 5 क्वेश्चनच्या माध्यमातून तो जो टॉपिक आयोगाने दिलेला आहे तो टॉपिक आपण या ठिकाणी कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर मित्रांनो, या प्रकारच्या आपल्या लेक्चर सिरीज मध्ये आपल्याला लक्षात येत असेल की आयोगाचा क्वेश्चन पेपर पण आपल्याला पाहायला मिळतो आणि आयोगाने ज्या टॉपिकवर तो क्वेश्चन पेपर जो क्वेश्चन दिलेला आहे तो संपूर्ण क्वेश्चन पण आपला इथे या ठिकाणी रिवाइज होतो आणि त्यामुळे आपल्याला येणाऱ्या स्पर्धा परीक्षांमध्ये हा इतिहास या विषयाचा पेपर खूप जास्त सोपा जाणार आहे। पैकीच्या पैकी मार्क तुम्हाला इथे या ठिकाणी मिळणार आहे। केवळ 10 रुपयाच्या या लेक्चर सिरीजचा खूप जास्त फायदा तुम्हाला येणाऱ्या पूर्व परीक्षेमध्ये या ठिकाणी दिसून येणार आहे। तर मित्रांनो, आणखीन कोण आपले मित्र असतील ज्या विद्यार्थी मित्रांना एक फायनल रिव्हिजन या ठिकाणी इतिहास विषयाची करायची असेल तर त्या विद्यार्थ्यांना देखील आपल्या हिस्ट्री बाय संतोष चव्हाण या ॲपवर घेऊन या आणि या 10 रुपयाच्या बॅच मध्ये त्यांना पण या ठिकाणी प्रवेश या ठिकाणी देण्यास तुम्ही या ठिकाणी तयार करा। तर मित्रांनो, सुरू करूया आजचं अत्यंत महत्त्वपूर्ण सेशन। आता पहा, हा जो प्रश्न आहे 6वा प्रश्न जो या ठिकाणी समाज सुधारक भाऊ दाजी लाड यांच्यावर या ठिकाणी दिलेला आहे। समाज सुधारक भाऊ दाजी लाड हे कशाचे पुरस्कर्ते होते असा प्रश्न या ठिकाणी इथं दिल्याचं एकंदरीत दिसतं। आता नीट समजून घ्या मित्रांनो, जगन्नाथ शंकरशेठ यांच्यापासून महाराष्ट्रातील सामाजिक सुधारणा चळवळ खऱ्या अर्थाने सुरू झाली। जगन्नाथ शंकरशेठ, बाळशास्त्री जांभेकर आणि दादोबा पांडुरंग तरखडकर या तिघांना आपण महाराष्ट्राचे आद्य समाज सुधारक म्हणून या ठिकाणी संबोधतो। यानंतर महाराष्ट्रातील समाज सुधारण्याची दुसरी फळी निर्माण झाली, ज्याचं प्रतिनिधित्व दादाभाई नौरोजी, भाऊ दाजी लाड, भाऊ महाजन, लोकहितवादी न्यायमूर्ती रानडे यांसारख्या लोकांनी केल्याचं एकंदरीत या ठिकाणी दिसून येतं। बाळशास्त्री जांभेकरांचे जे 2 महत्त्वपूर्ण शिष्य होते त्यापैकी दादाभाई नौरोजी आणि दुसरे भाऊ दाजी लाड आहेत हे या ठिकाणी लक्षात घ्या। या दोघांनी मिळूनच एल्फिस्टन महाविद्यालयामधल्या विद्यार्थ्यांना एकत्रित केलं आणि त्यांच्या माध्यमातून स्टुडंट लिटररी अँड सायंटिफिक सोसायटीची स्थापना करण्यात आली। सन 1848 ला ज्ञानप्रसारक सभा आणि 1849 ला उपयुक्त ज्ञानप्रसारक सभा या प्रकारच्या संघटना देखील या महाराष्ट्रातल्या मुंबई प्रांतात स्थापन झाल्याचं एकंदरीत दिसून येतं। त्यानंतर महाराष्ट्रातील सामाजिक संघटना, पहिली सामाजिक संघटना ही परमहंस मंडळी या ठिकाणी निर्माण झालेली आहे असं एकंदरीत दिसतं। या सर्व संघटनांमध्ये भाऊ दाजी लाड यांचा सक्रियपणे सहभाग होता असं एकंदरीत दिसतं। जगन्नाथ शंकरशेठ जे 1852 साली महाराष्ट्रातलं पहिलं राजकीय संघटन निर्माण करतात, त्याचं नाव बॉम्बे असोसिएशन आहे। या बॉम्बे असोसिएशनचे सेक्रेटरी हे भाऊ दाजी लाड राहिलेले आहेत असं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं। याचबरोबर दादाभाई नौरोजी यांनी विदेशामध्ये, खास करून लंडनमध्ये जे ईस्ट इंडिया असोसिएशन नावाचं एक पहिलं राजकीय संघटन जे विदेशात स्थापन केलं, त्याची मुंबई शाखाचे अध्यक्ष हे भाऊ दाजी लाड होते हे पण या ठिकाणी लक्षात घ्या। म्हणजे भाऊ दाजी लाड यांच्या संदर्भात जर आपण पाहिलं तर भाऊ दाजी लाड जे आहे या महाराष्ट्रातल्या स्थापन झालेल्या पहिल्या सामाजिक अथवा राजकीय संघटनांमध्ये सक्रियपणे सहभागी होताना एकंदरीत दिसून येतं। तर आता पाहूया या प्रश्नांच्या पर्यायांकडे। आता इथं पाहायला भेटतं स्त्री वृद्धाश्रम। स्त्री वृद्धाश्रम, तर भाऊ दाजी लाड हे स्त्री वृद्धाश्रमाचे पुरस्कर्ते होते का? तर नाही। तर या प्रकारची ही संकल्पना खूप नंतरच्या काळामध्ये आली। ते स्त्री शिक्षणाचे पुरस्कर्ते होते, पण स्त्री वृद्धाश्रमाची संकल्पना त्या काळामध्ये डेव्हलपच झाली नव्हती हे पण या ठिकाणी लक्षात घ्या। सामाजिक भेदभाव, लक्षात घ्या, भाऊ दाजी लाड हे सामाजिक भेदभावाचे पुरस्कर्ते नसून सामाजिक भेदभाव या देशातून कायमस्वरूपी नष्ट व्हावा यासाठी काम करणारे होते, सामाजिक समानतेचे पुरस्कर्ते होते हे या ठिकाणी लक्षात घ्या। त्यामुळे हा पण पर्याय इथं या ठिकाणी लागू नाहीये। आणि इथं पाहायला भेटतं ख्रिस्ती धर्म। आता हे नक्की आहे, परमहंस मंडळीचे सदस्य भाऊ दाजी लाड होते, मात्र परमहंस मंडळीचं कार्य हे नीटसं या ठिकाणी चालत नाही असा आरोप त्यांनी ठेवला आणि म्हणून नंतर 1854 साली त्यांनी परमहंस मंडळीचा राजीनामा दिल्याचं एकंदरीत दिसून येतं। हे नक्की आहे की परमहंस सभेवर ख्रिश्चन धर्माचा प्रभाव राहिला आणि या परमहंस मंडळीचे काही सदस्य, ज्यामध्ये बाबा पद्मजींचं नाव आपल्याला घेता येईल, ज्यांनी
ख्रिश्चन धर्माचा स्वीकार केला होता। मात्र भाऊ दाजी लाड जर आपण पाहिलं तर त्यांनी ख्रिश्चन धर्माचा स्वीकार केलेला नव्हता। हिंदू धर्मामध्ये असणाऱ्या वाईट चालीरीती परंपरा यांना हिंदू धर्म समाज व्यवस्थेतून दूर करणं, नष्ट करणं आणि खरा शुद्ध स्वरूपातील हिंदू धर्म भारतीयांसमोर ठेवणं हे भाऊ दाजी लाड यांच्या सामाजिक चळवळीचं या ठिकाणी सामाजिक चळवळीचं मुख्यतः अधिष्ठान होतं असं एकंदर दिसतं। आणि त्यामुळे त्यांनी ख्रिश्चन धर्माचा पुरस्कार केलेला होता असं आपल्याला पाहायला भेटत नाही। तर ते विधवा पुनर्विवाहाचे पुरस्कर्ते होते हे मात्र नक्की या ठिकाणी बाब आहे। आणि त्यामुळे या प्रकारचा प्रश्न जर मी पाहिला तर या प्रकारच्या प्रश्नाचं राईट आन्सर विधवा पुनर्विवाहाचे पुरस्कर्ते भाऊ दाजी लाड राहिलेले आहेत असं एकंदर दिसतं। आता नीट समजून घ्या मित्रांनो, आता आयोगानं भाऊ दाजी लाड यांच्यावर प्रश्न विचारलाय। होऊ शकतं येणाऱ्या स्पर्धा परीक्षांमध्ये भाऊ दाजी लाड यांच्यावर आयोग वेगळा अँगलनी प्रश्न विचारेल आणि म्हणून मग या सेशनमध्ये आपण भाऊ दाजी लाड एक समाजसुधारक म्हणून त्यांच्याबद्दलची डिटेल्समध्ये माहिती इथे या ठिकाणी जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। पहा, भाऊ दाजी लाड जर आपण या ठिकाणी पाहिलं तर ते मूळचे गोव्याचे होते। मूळचा जो गोवा आहे तर त्या गोवामधलं पेडणे तालुक्यातील पारसे गाव जो आहे हे पारसे गाव हे त्यांचं मूळ गाव आहे। मात्र त्यांचा जन्म हा त्यांच्या आजोळी म्हणजेच आईच्या गावी झाला, ते गाव होतं म्हणजे मांजरी। पाहायला भेटतं भाऊ दाजी लाड यांनी या ठिकाणी एल्फिस्टन महाविद्यालयातून आपलं BAचं शिक्षण पूर्ण केलेलं आहे असं एकंदर दिसतं। याच एल्फिस्टन महाविद्यालयाचे असिस्टंट प्रोफेसर हे बाळशास्त्री जांभेकर होते आणि त्यांचे 2 शिष्य होते, एक म्हणजे भाऊ दाजी लाड आणि दुसरे म्हणजे दादाभाई नवरोजी। हे या ठिकाणी लक्षात घ्या। BAचं शिक्षण एल्फिस्टन कॉलेजमधनं पूर्ण केल्यानंतर भाऊ दाजी लाड याच एल्फिस्टन कॉलेजमध्ये असिस्टंट प्रोफेसर म्हणून काम करताना दिसून येतात। मात्र 1845 साली जगन्नाथ शंकर शेठ यांच्या पुढाकारातून रॉबर्ट ग्रँड मेडिकल कॉलेज या ठिकाणी स्थापन होतं। मुंबईमध्ये या प्रकारचं ग्रँड मेडिकल कॉलेज स्थापन झाल्यानंतर भाऊ दाजी लाड यांना आपलं वैद्यकीय शिक्षण या महाविद्यालयातून आपण करावं असं वाटू लागलं आणि म्हणून मग त्यांनी एल्फिस्टन महाविद्यालयाच्या असिस्टंट प्रोफेसर या पदाचा राजीनामा दिला आणि पुन्हा ते विद्यार्थी दशेमध्ये येऊन आपलं वैद्यकीय शिक्षण ग्रँड मेडिकल कॉलेजमधून पूर्ण करतात असं एकंदर दिसतं। लक्षात घ्या, या ग्रँड मेडिकल कॉलेजशी संबंधित असणारा जो दवाखाना होता त्या दवाखान्यामध्ये असिस्टंट सर्जन या पदावर देखील काही काळ भाऊ दाजी लाड यांनी काम केल्याचं एकंदर दिसून येतं। त्यानंतर मात्र स्वतःचा स्वतंत्र वैद्यकीय व्यवसाय सुरू करण्याचा विचार त्यांच्या मनामध्ये या ठिकाणी आला आणि मुंबईमध्ये त्यासाठीच त्यांनी मुंबईत एक धर्मादायी दवाखाना देखील सुरू केल्याचं एकंदरीत पाहायला भेटतं। आता हा धर्मादायी दवाखाना का बरं सुरू केला तर यामागचं कारण असं होतं की गोरगरीब लोक जे आहे या गोरगरीब लोकांना निशुल्क उपचार मिळावेत किंवा अत्यंत कमी पैशांमध्ये उपचार मिळावे हा त्यांचा उद्देश होता आणि म्हणून मग सरकारमान्य धर्मादाय दवाखाना ते सुरू करतात आणि सामान्य लोकांवर ते या ठिकाणी उपचार करतात असं एकंदरीत दिसून येतं। भाऊ दाजी लाड यांचं वैद्यकीय क्षेत्रातील कामगिरी हे चालूच असताना त्यांनी या ठिकाणी संशोधनावर विशेष भर दिला होता असं आपल्याला एकंदरीत दिसून येतं। इथं पाहायला भेटेल की त्या काळामध्ये मुंबईमध्ये कुष्ठरोग हा खूप मोठ्या प्रमाणावर फैलाव या कुष्ठरोगाचा झाला होता। मोठ्या प्रमाणावर महामारी या ठिकाणी आली होती। मग या कुष्ठरोगावर त्यांनी औषध शोधलेलं आहे असं एकंदर दिसतं। आपल्या सर्वांना कवठी नावाचं फळ माहिती असेल तर या कवठी या फळाच्या बियांपासून त्यांनी एक औषध बनवलं जे औषध हे या ठिकाणी कुष्ठरोगावर एक रामबाण उपाय ठरल्याचं एकंदरीत पाहायला भेटतं। याचबरोबर देवी नावाचा जो रोग या ठिकाणी आहे या देवीच्या रोगावर लुई पाश्चरनं एक लस शोधून काढली होती। तर ती लस जी आहे ही मुंबई प्रांतामध्ये त्या लसीचा प्रचार प्रसार करण्यामध्ये भाऊ दाजी लाड यांनी विशेष मेहनत घेतल्याचं एकंदर दिसतं। देवीच्या रोगावरील लस लोकप्रिय बनवण्यामध्ये भाऊ दाजी लाड या ठिकाणी विशेष मेहनत घेतात असं एकंदर दिसून येतं। त्यांच्या या संपूर्ण कार्यामुळं वैद्यकीय क्षेत्रातील त्यांच्या या भरीव कामगिरीमुळं त्यांना धन्वंतरी या नावानं पण संबोधलं जातं। हा पण महत्त्वपूर्ण मुद्दा आपण या ठिकाणी लक्षात असू द्या। तर आयोगाने जर समजा प्रश्न विचारला की महाराष्ट्रातील असे कोणते समाजसुधारक आहे ज्यांना वैद्यकीय क्षेत्रातील भरीव कामगिरीमुळे धन्वंतरी म्हणून संबोधलं जातं तर ते भाऊ दाजी लाड आहे हे या ठिकाणी लक्षात आपण ठेवणं खूप जास्त गरजेचं आहे। याचबरोबर लक्षात घ्या
वेस्टर्न इंडियन कॅनन अँड इरिगेशन. वेस्टर्न इंडियन कॅनन अँड इरिगेशन या कंपनीचे ते संचालक म्हणून काम करताना एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं. नंतरच्या काळामध्ये झालं असं की भाऊदाजी लाड जे आहे हे या ठिकाणी कापडाच्या दलालीचा व्यवसाय, कापसाच्या दलालीचा व्यवसाय देखील या ठिकाणी सुरू करतात असं एकंदरीत दिसून येतं. नंतरच्या काळामध्ये होतं असं की मोठ्या प्रमाणावर आर्थिक संकट भारतावर या ठिकाणी येते, कारण आता इंग्रजांनी भारतातील कापूस घेणं बंद केलं आणि म्हणून मग या कापसाच्या व्यवसायामुळं भाऊदाजी लाड जे होते त्यांनी सावकारांकडनं, महाजनांकडनं कर्ज घेतलेलं होतं. ती कर्जाची परतफेड करता येणं हे या ठिकाणी शक्य नसल्यामुळं भाऊदाजी लाड जे आहे हे या ठिकाणी आपलं घर, ग्रंथालय आणि हा जो धर्मादायी दवाखाना जो आहे तो देखील विकतायत असं एकंदरीत पाहायला भेटतं. म्हणजे कर्जाची फेड करण्यासाठी त्यांनी या ठिकाणी घर विकलं, आपलं ग्रंथालय जे होतं ते विकलं आणि स्वतःचा दवाखाना देखील विकल्याचं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं. आता नीट समजून घ्या, भाऊदाजी लाड यांचं सामाजिक चळवळीतलं काम हे सायंटिफिक स्टुडंट लिटररी अँड सायंटिफिक सोसायटीच्या माध्यमातून झालं. मागे मी म्हटल्याप्रमाणे बाळशास्त्री जांभेकरांचे हे शिष्य होते आणि एल्फिस्टर महाविद्यालयातल्या विद्यार्थ्यांना जमा करून दादाभाई नौरोजी भाऊदाजी लाड यांनी स्टुडंट लिटररी अँड सायंटिफिक सोसायटी ही 1845च्या दरम्यान स्थापन केलेली आहे असं एकंदरीत पाहायला भेटतं. आणि याचबरोबर याच स्टुडंट लिटररी अँड सायंटिफिक सोसायटीमध्ये सदस्य असणाऱ्या कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन इथं या ठिकाणी ज्ञान प्रसारक सभा मुंबईमध्ये सन 1848ला सुरू केलेली आहे असं देखील या ठिकाणी पाहायला भेटतं. याचबरोबर आपल्याला पाहायला भेटेल की मुंबईतील जी लोहार चाळ आहे, तर मुंबईमध्ये जी लोहार चाळ आहे तर त्या लोहार चाळीतील कन्या शाळेला देखील मोठ्या प्रमाणात आर्थिक मदत हे या ठिकाणी भाऊदाजी लाड या ठिकाणी देताना एकंदरीत दिसून येतं. याच कन्या शाळेचं रूपांतर पुढे भाऊदाजी लाड गर्ल्स स्कूलमध्ये झाल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटेल. तर आयोगाने जर प्रश्न विचारला तर मुंबईतील लोहार चाळीतील कन्या शाळेला आर्थिक मदत ते देत होते, तर कोण? तर भाऊदाजी लाड हे या ठिकाणी देत होते असं एकंदरीत दिसून येतं. पुढे आपल्याला पाहायला भेटतं, लक्षात घ्या, ज्ञानप्रसारक सभा जी होती तर त्या ज्ञानप्रसारक सभेचे पूर्ण आयुष्यभर भाऊदाजी लाड हे सेक्रेटरी होते. दीर्घकाळ ज्ञानप्रसारक सभेचं त्यांनी सेक्रेटरी पद हे या ठिकाणी उपभोगलेलं आहे असं एकंदरीत पाहायला भेटेल. पुढचा मुद्दा आपल्याला पाहायला भेटेल, भाऊदाजी लाड यांनी गुजरातमधलं कच्छ काठेवाड जो भाग आहे, कच्छ काठेवाड या भागातील बालकन्या हत्येच्या प्रथेवर इंग्रजी आणि गुजराती या दोन्ही भाषेत निबंध लिहिला होता असं एकंदरीत दिसतं. गुजरातमधला जो कच्छ आणि काठेवाड हा जो भाग आहे तिथं मोठ्या प्रमाणावर लहान मुलींची कत्तल केली जायची, बालकन्या हत्या केली जायची. मग ती प्रथा कशी वाईट आहे आणि त्यातून समाजामध्ये कोणते विपरीत परिणाम होतात हे सांगण्यासाठी त्यांनी निबंध लिहिलेला आहे आणि हा निबंध इंग्रजी आणि गुजराती भाषेमध्ये लिहिलेला आहे. या निबंधामध्ये भाऊदाजी लाड यांना प्रथम क्रमांकाचं पारितोषिक मिळालं आणि सुमारे 600 रुपये त्यांना या इनामामध्ये मिळालेले आहेत अशी माहिती आपल्यासमोर या ठिकाणी येते. हे या ठिकाणी लक्षात घ्या. बाळशास्त्री जांभेकर मित्रांनो, या महाराष्ट्रामध्ये लायब्ररीचं संघटन ज्यांनी उभं केलं किंवा लायब्ररी ग्रंथालयांची चळवळ ज्यांनी उभी केली ते म्हणजे या ठिकाणी बाळशास्त्री जांभेकरांनी मुंबई प्रांतामध्ये नेटिव्ह जनरल लायब्ररी जी आहे, बॉम्बे नेटिव्ह जनरल लायब्ररी स्थापन केली होती. या बॉम्बे नेटिव्ह जनरल लायब्ररीचे सेक्रेटरी त्यांचे शिष्य म्हणजे भाऊदाजी लाड या ठिकाणी आहेत असं एकंदरीत दिसतं. तर जांभेकरांनी मुंबईत जी नेटिव्ह जनरल लायब्ररी सुरू केली होती त्याचे सेक्रेटरी अथवा चेअरपर्सन जे आहे ते भाऊदाजी लाड होते. हे या ठिकाणी लक्षात घ्या. भाऊदाजी लाड यांनी एक स्वतःचं संघटन देखील उभं केलं होतं. त्या संघटनेचं नाव होतं नीतिवर्धक सभा. नीतिवर्धक सभा ही भाऊदाजी लाड यांनी सुरू केलेली आहे. हा महत्त्वाचा मुद्दा आपण या ठिकाणी लक्षात घ्या. या नीतिवर्धक सभेचा मुख्य उद्देश काय होता तर नीतिवान समाज निर्माण करणं, नैतिकतेवर आधारित असणारा समाज निर्माण करणं ही मुख्य भूमिका घेणारा हा नीतिवर्धक समाज आहे. हे या ठिकाणी लक्षात घ्या. आता नैतिकता काय नेमकी आहे पहा. आता पहा, त्या काळामध्ये मोठ्या प्रमाणावर लग्न विवाह समारंभ किंवा मुंज सारखा जो कार्यक्रम आहे हा मोठ्या धूमधडाक्यामध्ये साजरा केला जायचा आणि या धूमधडाक्यामध्ये असा जो कार्यक्रम साजरा केला जातो
त्यामध्ये कलावंतांचं नाच गाणं या ठिकाणी ठेवलं जायचं. म्हणजे विशिष्ट जाती समूहाचे कलावंत, म्हणजे साहजिकच त्या काळामध्ये उच्चवर्णीय समाजातील लोक हे या ठिकाणी कलावंत बनत नव्हते. त्या काळात खालच्या वर्गातले लोकच कलावंताचं काम करत होते. विशेषतः स्त्रिया, या खालच्या कनिष्ठ जातीच्या स्त्रिया या ठिकाणी असत. आणि मग या खालच्या कनिष्ठ जातीच्या स्त्रियांना या ठिकाणी नाचवलं जायचं. आणि मग तो कलावंतांचा नाच गाणं हे उच्चवर्णीय लोक मोठ्या आनंदात, मोठ्या उत्साहामध्ये ते या ठिकाणी पाहायचं. तर यातून समाजावर विपरीत परिणाम होऊ शकतो, कारण लहान घरातली मुलं हे या कलावंतांचं नाच गाणं पाहतात आणि त्या पद्धतीनं ते या ठिकाणी स्वतःचं वर्तन देखील या ठिकाणी करतात. आणि म्हणून मग हा कलावंतांचा नाच गाण्याचा कार्यक्रम हा आपण थांबवला पाहिजे, ही भूमिका भाऊदाजी लाड यांची या ठिकाणी राहिल्याचं एकंदरीत दिसतं. नीतिवर्धक सभेमध्ये स्वतःच्या लग्नात वेश्यांना नाचू देणार नाही, वेश्या त्यावेळेस तिथं नाचत होत्या हे लक्षात घ्या. तर स्वतःच्या लग्नात या ठिकाणी वेश्यांना नाचू देणार नाही व ज्या विवाह समारंभात असे नाच गाणे केले जातात अशा कार्यक्रमांना आपण उपस्थित राहणार नाही, अशी शपथ इथल्या सदस्यांना घ्यावी लागायची, जे नीतिवर्धक सभेचे या ठिकाणी सदस्य होते. म्हणजे वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्त्रिया इथे या ठिकाणी नाचवल्या जात होत्या, असं एकंदरीत इथं या ठिकाणी पाहायला जातं. आणि त्यामुळं या प्रकारच्या प्रथांना आपण या ठिकाणी आळा घातला पाहिजे, ही खास करून भूमिका भाऊदाजी लाड यांची या ठिकाणी राहिलेली आहे, असं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं. भाऊदाजी लाड यांनी नीतिवर्धक सभा स्थापन केली, परंतु सामाजिक सुधारणेचं जो त्यांचा भूमिका होती नीतिवर्धक सभेच्या माध्यमातून, तर ती त्यांनी स्वतःपासून ती भूमिका या ठिकाणी स्वीकारायला सुरुवात केली. त्यांनी स्वतःच्या मुलाच्या मुंजीचा कार्यक्रम ठेवला. स्वतःच्या मुलाची मुंज करायची होती, त्या कार्यक्रमात कलावंतांचा नाच गाण्याच्या परंपरेला त्यांनी या ठिकाणी बंदी आणलेली आहे, असं एकंदरीत दिसतं. म्हणजे स्वतःच्या मुलाच्या मुंजीच्या कार्यक्रमात या प्रकारे कलावंताचा नाच गाण्याचा प्रकार त्यांनी या ठिकाणी ठेवला नाही, असं एकंदरीत दिसून येतं. तर आपल्यापासूनच सुधारण्याला सुरुवात केली पाहिजे, ही भूमिका त्यांची या ठिकाणी राहिली. साहजिकच विधवा पुनर्विवाहाचा, त्याचबरोबर स्त्री शिक्षणाचा त्यांनी पुरस्कार केल्याचं एकंदरीत दिसून येतं. लक्षात घ्या, धर्मशास्त्र जे आपलं आहे ते धर्मशास्त्र हे या ठिकाणी समुद्र पर्यटनास बंदी या ठिकाणी देतं. आपल्या संदर्भामध्ये, आपल्या धर्मसमाज व्यवस्थेमध्ये काय नेमकी व्याख्या आहे या संदर्भात लक्षात घ्या. भारतीय समाज हा ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र या 4 वर्णांनी बनलेला हा समाज आहे. आणि हा समाज रक्ताच्या शुद्धतेवर आधारित आहे. जर का भारतीय समाजातले लोक जर समुद्र पार करून विदेशामध्ये गेले तर त्यांचा संबंध तिथल्या लोकांशी येईल आणि त्यामुळं त्यांचं रक्त हे अशुद्ध होईल. आणि मग हे लोक परत भारतामध्ये आल्यानंतर वर्णव्यवस्थेतलं शुद्ध रक्ताच्या आधारावर असणारी चातुर्वर्ण व्यवस्था ती ते मोडकळीस आणतील. कारण विदेशी लोकांचं रक्त यांच्या धमन्यांमध्ये घुसल्यानंतर त्यांनी जर इथं विवाह संबंध ठेवले तर भारतीयांमध्ये पण अशुद्ध रक्ताचा फैलाव होईल, अशा प्रकारची संकल्पना भारतीयांमध्ये होती. आणि म्हणूनच मध्यकाळापासून भारतीयांनी समुद्र पर्यटन करण्यावर बंदी आणली. धर्म व्यवस्थेमध्ये तसं सांगितलं गेलं की समुद्र पर्यटन हे या ठिकाणी धार्मिक गुन्हा आहे. परंतु भाऊदाजी लाड म्हणतात या सगळ्या भ्रामक संकल्पना आहे, जुन्या बुरसटलेल्या संकल्पना आहे. आता जग हे मोठं झालेलं आहे, जग सर्वांसाठी खुलं झालेलं आहे. जर तुम्ही बाहेरच्या जगामध्ये जाऊन काय चाललं आहे हे जोपर्यंत पाहत नाही तोपर्यंत तुमच्या देशाबद्दलची सामाजिक स्थितीचं भान तुम्हाला या ठिकाणी येणार नाही. आणि म्हणून मग भाऊदाजी लाड जे आहे हे या समुद्र पर्यटनावर बंदीचा निषेध करताना एकंदरीत दिसतात. आणि आपल्या भारतीय मुलांनी देखील परदेशात जाऊन उच्च शिक्षण घ्यायला गेलं पाहिजे, अशा प्रकारची भूमिका ते घेताना एकंदरीत दिसून येतं. बाळशास्त्री जांभेकरांनी पण दर्पणमधनं भारतीय मुलांनी विदेशात गेलं पाहिजे आणि विदेशातल्या सामाजिक चळवळीचं किंवा सामाजिक जीवनाचं त्यांनी डोळसपणे या ठिकाणी सामाजिक जीवन पाहिलं पाहिजे आणि ते सामाजिक जीवन भारतामध्ये कशा प्रकारे लागू करता येईल याचा प्रयत्न केला पाहिजे, असं जांभेकरांनी दर्पणमधनं अनेक वेळा सांगितलं. सेम त्याच प्रकारे भाऊदाजींनी पण या प्रकारची भूमिका घेतली आणि आपल्या मुलांनी देखील विदेशात जाऊन उच्च शिक्षण घेणं गरजेचं आहे, ही भूमिका घेताना एकंदरीत दिसून येतं. लक्षात घ्या, हा अत्यंत महत्त्वपूर्ण नाव आहे, ते म्हणजे स्वकीयांश दोष. हे एक टायटल आहे. तसं आपण पाहतो लोकहितवादी जे होते त्यांनी भाऊ महाजन यांच्या प्रभाकरमधनं शतपत्र लिहिली.
तशाच प्रकारे भाऊ दाजी लाड यांनी भाऊ महाजन यांच्या प्रभाकरमधनं स्वकीयांचे दोष या टायटल अंतर्गत यांनी लेखमालिका चालवली होती, हे या ठिकाणी लक्षात घ्या. आयोग विचार पहा की प्रभाकरमधनं स्वकीयांचे दोष या टायटल अंतर्गत कोणी लेखमालिका चालवली, तर ती भाऊ दाजी लाड. आता स्वकीयांचे दोष या नावावरून तुम्हाला लक्षात येतं की यामध्ये इथे या ठिकाणी भारतीय समाजामधले जे दोष आहेत ते या ठिकाणी चव्हाट्यावर मांडण्याचं काम ते करतात, समाजाला सांगण्याचं काम करतात की भारतीय समाजामध्ये काय नेमके दोष आहे आणि ते दोष दूर करण्यासाठी भारतीयांनी पुढाकार घेतला पाहिजे, ही भूमिका भाऊ दाजी लाड इथे या ठिकाणी घेताना आपल्याला एकंदरीत दिसून येतं. पुढचा महत्त्वपूर्ण मुद्दा आपल्याला पाहायला भेटेल की भाऊ दाजी लाड जे आहे हे मराठी नाट्यकलेचे पण पुरस्कर्ते होते. आपल्याला माहिती असेल ते म्हणजे या ठिकाणी विष्णुदास भावे. विष्णुदास भावे हे या ठिकाणी मराठी नाट्य चळवळीचे जनक मानले जातात. आधुनिक मराठी नाट्य चळवळीचे जनक विष्णुदास भावे मानले जातात. त्यांचा सीता स्वयंवर नावाचा एक महत्त्वपूर्ण नाटक आहे जे 1843 साली प्रसिद्ध झालं. पहिलं नाटक सीता स्वयंवर हे या ठिकाणी लक्षात घ्या, जे विश्वदास भाव्यांनी लिहिलेलं आहे. महाराष्ट्रातलं मराठीतलं पहिलं नाटक सीता स्वयंवर, तर हे लक्षात घ्या. तर या प्रकारे विष्णुदास भाव्यांनी लिहिलेलं राजा गोपीचंद नावाचं जे नाटक आहे, विष्णुदास भावे यांनी लिहिलेलं राजा गोपीचंद हे जे नाटक आहे, या नाटकाचा हिंदीतील अनुवाद जो आहे हा भाऊ दाजी लाड यांनी केल्याचं एकंदरीत दिसून येतं. मी मागे म्हटल्याप्रमाणे मित्रांनो की बॉम्बे असोसिएशन हे महाराष्ट्रातलं पहिलं मुंबई प्रांतातलं पहिलं राजकीय संघटन जे जगन्नाथ शंकर शेठ यांच्या माध्यमातून निर्माण झालं. या बॉम्बे असोसिएशनचे पहिले सेक्रेटरी हे भाऊ दाजी लाड होते, हे या ठिकाणी लक्षात घ्या. आपण म्हणतो पहा 1853ला जेव्हा नवा कायदा भारतामध्ये बनला जाणार होता, चार्टर ॲक्ट, त्यावेळेस या बॉम्बे असोसिएशननंच ईस्ट इंडिया कंपनीला पत्र पाठवलं आणि ईस्ट इंडिया कंपनीच्या प्रशासनामध्ये या ठिकाणी भारतीयांचा समावेश करा अशा प्रकारची भूमिका बॉम्बे असोसिएशनने घेतली. तो जो अर्ज होता ना, तर तो अर्ज भाऊ दाजी लाड यांनीच या ठिकाणी लिहिला होता, हे पण या ठिकाणी लक्षात असू द्या. या प्रकारे बॉम्बे असोसिएशनचे ते पहिले सरचिटणीस राहिल्याचं एकंदरीत दिसतं. याचबरोबर दादाभाई नौरोजी, जे दादाभाई नौरोजी भाऊ दाजी यांचे वर्गमित्र होते आणि हे दोघं पण जांभेकरांचे शिष्य या ठिकाणी होते. दादाभाई नौरोजी जेव्हा लंडनमध्ये जातात आणि लंडनमध्ये 1866 साली जे विदेशात स्थापन झालेलं पहिलं राजकीय संघटन निर्माण करतात, त्या संघटनेचं नाव आहे ईस्ट इंडिया असोसिएशन. ईस्ट इंडिया असोसिएशन 1866 साली ईस्ट इंडिया असोसिएशन 1866 साली लंडनमध्ये स्थापन झालं होतं, हे लक्षात घ्या. आणि या लंडनमध्ये स्थापन झालेल्या या संघटनेची शाखा संघटनेची शाखा दादाभाई नौरोजी मुंबईमध्ये सुरू करताना एकंदरीत दिसतं. तर या मुंबईच्या शाखेचे अध्यक्ष हे भाऊ दाजी लाड होते, हे या ठिकाणी लक्षात घ्या. तर ईस्ट इंडिया असोसिएशनच्या मुंबई शाखेचे अध्यक्ष, मुंबईमध्ये ही शाखा कधी सुरू करण्यात आली, तर 1869ला सुरू करण्यात आली. मग त्या शाखेचे अध्यक्ष भाऊ दाजी लाड होते. हा महत्त्वाचा मुद्दा आपण या ठिकाणी लक्षात घ्या. सन 1859ला लायसन्स बिल या ठिकाणी निर्माण केलं. ब्रिटिशांनी परवाना विधेयक किंवा ज्याला लायसन्स बिल या ठिकाणी म्हणू शकतो, तो या ठिकाणी निर्माण केलं. आता लायसन्स बिल काय, तर कोणत्याही भारतीयाला जर या भारतामध्ये व्यवसाय सुरू करायचा असेल तर त्याला सरकारची परवानगी घेणं गरजेचं आहे. आणि अशा प्रकारे परवाना बिल या ठिकाणी सरकारनं निर्माण केलं होतं. साहजिकच परवाना बिलासाठी मोठ्या प्रमाणात कागदपत्रांची आवश्यकता होती, काही अमुक एक रक्कम तिथं भरावी लागत होती आणि म्हणून हे सामान्य माणसांना शक्य नव्हतं. आणि म्हणून मग या परवाना बिलाला, ज्याला आपण लायसन्स बिल इंग्लिशमध्ये म्हणतो, तर त्या लायसन्स बिलाला विरोध करण्यासाठी भाऊ दाजी लाड यांनी मुंबईमध्ये एक निषेधाची सभा आयोजित केली होती, असं एकंदरीत दिसून येतं. लक्षात घ्या, भाऊ दाजी लाड यांचं हे स्टेटमेंट खूप इम्पॉर्टंट या ठिकाणी आहे. काय बरं, तर माझ्या देशात सुधारणा आणि ज्ञान यांची वृद्धी होऊन आम्ही लोक जर आपली राजव्यवस्था चालवण्यास योग्य झालो तर इंग्लंड देश ती गोष्ट कबूल करून उदारपणे आपणा साम्राज्याच्या ओझ्यातून मुक्त करेल काय, या प्रकारचा सवाल हा भाऊ दाजी लाड या ठिकाणी विचारताना एकंदरीत दिसतं. म्हणजे आमच्या या माझ्या देशात जर सुधारणा झाल्या आणि ज्ञानाची वृद्धी जर झाली आणि आम्ही लोक जर राज्य व्यवस्था चालवण्यासाठी
जर योग्य झालो, जर लायक झालो, तर इंग्रज लोक आमच्या हातामध्ये राज्य कारभाराच्या दोऱ्या देणार आहात काय, या प्रकारचा सवाल त्यांनी इथं केल्याचं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं. तर हा महत्त्वपूर्ण मुद्दा परीक्षेला या ठिकाणी विचारला जाऊ शकतो. तो या व्यवस्थितरित्या या ठिकाणी पहा. लक्षात घ्या, इथं पाहुदाजींचा सवाल तोच या ठिकाणी मुद्दा पुन्हा इथे या ठिकाणी घेतलाय की साम्राज्याच्या ओझ्यातून आम्हाला तुम्ही या ठिकाणी मुक्त करताल काय, ही भूमिका भाऊदाजी इथे या ठिकाणी घेताना एकंदरीत दिसून येतात. आता पहा, ही एशियाटिक सोसायटी लक्षात घ्या, 1784 सर विलियम जोन्सच्या माध्यमातून बंगाल प्रांतामध्ये बंगाल एशियाटिक सोसायटी ऑफ बेंगॉलची स्थापना झाली. त्यानंतर मुंबई प्रांतामध्ये आपल्याला पाहायला भेटतं की 1820-22च्या दरम्यान रॉयल एशियाटिक सोसायटीची स्थापना झाली आणि ही रॉयल एशियाटिक सोसायटीची स्थापना करण्यामध्ये जगन्नाथ शंकर सेठ यांचा सिंहाचा वाटा होता. लक्षात घ्या, या रॉयल एशियाटिक सोसायटीच्या वतीनं एक नियतकालिक सुरू केलं जायचं. त्या नियतकालिकाचं नाव या ठिकाणी एशियाटिक रिसर्च या ठिकाणी होतं. काय होतं तर एशियाटिक रिसर्च असं नाव या ठिकाणी होतं. तर या एशियाटिक रिसर्चमध्ये लिखाण करणारे पहिले भारतीय व्यक्ती ते म्हणजे कोण होते तर बाळशास्त्री जांभेकर होते, हे लक्षात घ्या. तर या एशियाटिक रिसर्चमध्ये भाऊदाजी लाड नंतरच्या काळामध्ये लिखाण करतात, हे पण या ठिकाणी लक्षात घ्या. भाऊदाजी लाड मुंबईच्या एशियाटिक सोसायटीचे सदस्य देखील होते आणि ऐतिहासिक विषयांवर त्यांनी अनेक भाषेत संशोधन केलं. इंग्रज संशोधकांनी केलेल्या चुका देखील दुरुस्त केल्याचं देखील पाहायला भेटतं. जेम्स प्रिन्सेप हा एक अत्यंत महत्त्वपूर्ण या ठिकाणी इंग्रज अधिकारी आहे, जो इंग्रज अधिकारी या ठिकाणी प्राच्य विद्येचा पुरस्कर्ता या ठिकाणी आहे. ओरिएंटलिस्ट स्कॉलर म्हणून आपण याला समजू शकतो. जेम्स प्रिन्सेप सर्वात मोठं कामगिरी काय तर जेम्स प्रिन्सेपनं अशोकाचे ब्राह्मी लिपीतील शिलालेख या ठिकाणी सर्वप्रथम वाचलेले आहेत. तर 1837 साली या जेम्स प्रिन्सेपनं ब्राह्मी लिपीतील शिलालेख या ठिकाणी अशोकाचे वाचले आणि त्यामुळं देवानाम प्रियदर्शी नावाचा राजा तो म्हणजे अशोक आहे आणि त्यानं भारतामध्ये काय काय महत्त्वपूर्ण गोष्टी केल्या, तर साम्राज्य कुठून कुठपर्यंत होतं हे सगळं हे जेम्स प्रिन्सेपनं यावर केलेल्या मेहनतीमुळे या ठिकाणी लक्षात आलं. जेम्स प्रिन्सेपनं भारतातील अनेक शिलालेख या ठिकाणी वाचले आणि त्यामधला एक अत्यंत महत्त्वपूर्ण शिलालेख तो म्हणजे जुनागड शिलालेख यानं या ठिकाणी वाचला. लक्षात घ्या, हा जो जुनागड शिलालेख जो होता तर हा जुनागड शिलालेख हा वास्तविकतः या जुनागड शिलालेखामध्ये सुदर्शन तलावाची माहिती मिळते. हा जुनागड शिलालेख हा शक राजा होता, उज्जैनचा शक रुद्रदमननं कोरलेला होता आणि या जुनागड शिलालेखाच्या माध्यमातून शकांच्या बद्दलची माहिती या ठिकाणी जेम्स प्रिन्सेपने दिली होती आणि तो असं म्हणत होता की चेस्टनचा मुलगा हा रुद्रदमन आहे. मात्र जेम्स प्रिन्सेपनं त्यामध्ये चुका केल्या होत्या आणि त्या चुका दुरुस्त करण्याचं कार्य हे या ठिकाणी भाऊदाजी लाड यांनी केल्याचं एकंदरीत दिसतं. भाऊदाजी लाड म्हणतात चेस्टन जो होता या चेस्टन नंतर जय दामन हा चेस्टनचा मुलगा आहे आणि जय दामन नंतर रुद्रदामन जो आहे हा रुद्रदामन हा या ठिकाणी चेस्टनचा नातू आहे, असं त्यांची भूमिका होती. जेम्स प्रिन्सेप काय म्हणत होता चेस्टनचा मुलगा रुद्रदामन आहे. मात्र भाऊदाजी लाड यांनी जेम्स प्रिन्सेपच्या पण चुका या ठिकाणी दाखवल्या आणि सांगितलं नाही चेस्टनचा मुलगा जयदामन आहे आणि जयदामनचा मुलगा रुद्रदामन आहे, ज्यानं जुनागड अभिलेख कोरलेला आहे. हा जुनागड अभिलेख या ठिकाणी सुदर्शन तलावाची माहिती देणार आहे, हे या ठिकाणी लक्षात घ्या. या प्रकारचा महत्त्वपूर्ण मुद्दा भाऊदाजी लाड यांच्याबद्दल आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतं. या प्रकारचे मुद्दे भाऊदाजी लाड यांच्या संदर्भामध्ये इम्पॉर्टंट आयोगानं कोणत्याही प्रकारे प्रश्न विचारला तरी तुम्हाला याचं उत्तर सहजरित्या भाऊदाजी लाड यांच्याबद्दल आता या ठिकाणी मिळेल. तर नेक्स्ट क्वेश्चन पाहूया, 7वा प्रश्न. आता पहा, इथं आयोगाने एक प्रश्न विचारला जोड्या जुळवा या संदर्भात. लक्षात घ्या काय प्रश्न आहे. तर आता आयोग काय करते पहा, आयोग अशा प्रकारचं नाव समाज सुधारकांचं नाव किंवा फ्रीडम फायटरचं नाव घेऊन त्याचं कार्य काय आहे त्याबद्दल आता जोड्या या ठिकाणी विचारते. पूर्वी काय व्हायचं, वर्तमानपत्राच्या जोड्या.
राजकीय संघटनांच्या जोड्या, कामगार संघटनांच्या जोड्या असे होतं. आता मात्र एक पर्टिक्युलर व्यक्तीने त्यानं केलेलं काम यावर प्रश्न विचारतायत. तर ते व्यवस्थित आपण पाहूया. आता इथं दिलेलं आहे बाळशास्त्री जांभेकर, त्याचबरोबर दुर्गाराम मंचाराम मेहता, दादोबा पांडुरंग, आणि बेझंट आणि केशवचंद्र सेन असे 4 महत्वपूर्ण या ठिकाणी सोशल रिफॉर्मर म्हणा यांची नावं आपल्याला दिलेली आहे. आता बघा इथं आपल्याला पाहायला भेटतं आचार्य बाळशास्त्री जांभेकर. तर काय त्यांच्या संदर्भात, तर ख्रिस्ती मिस्त्रांच्या ताब्यात गेलेल्या श्रीपाद शेषाद्री याचं शुद्धीकरण केलं. म्हणजे जांभेकरांनी काय केलं, शेषाद्री प्रकरण आपल्याला माहिती आहे पहा, तर शेषाद्री प्रकरणात सहभाग घेऊन या श्रीपाद शेषाद्रीचं शुद्धीकरण करण्याची भूमिका जांभेकरांची या ठिकाणी राहिली. आता बघा अ मध्ये जिथं पर्याय नंबर 2 आहे ते आपलं राईट आन्सर हे या ठिकाणी आहे. एकच जोडी जोडवली आपण आणि याचं राईट उत्तर या ठिकाणी लगेच काढलं. तर या प्रकारे जोड्या लावाचा प्रश्न येणं म्हणजे सर्वात सोपा प्रश्न येणं आणि तो प्रश्न चटकन आपल्याला सॉल्व्ह करता आला पाहिजे. एक जोडी जर जुळली तरी आपण योग्य पर्यायापर्यंत पोहोचतो. दुर्गाराम मंचाराम मेहता आणि दादोबा पांडुरंग तरखडकर आणि त्याचबरोबर दिनमणी शंकर दलपतराय या तिघांनी सुरतमध्ये मानव धर्म सभेची स्थापना केलेली आहे, ते या ठिकाणी लक्षात असू द्या. आपण हे पण पाहिलं होतं मागच्या सेशनमध्ये, मानव धर्म सभा जी होती त्यासाठी दादोबा पांडुरंग तरखडकर धर्म विवेचन या नावाचं पत्रक या ठिकाणी सुरू करताना एकंदर दिसतं. एक जगद्वासी आर्य या नावानं त्यांनी दादोबा पांडुरंग तरखडकरांनी हे लिखाण केलेलं आहे असं एकंदरीत दिसून येतं. मानव धर्म सभा ही 1844ला सुरत प्रांतामध्ये निर्माण करण्यात आली. याचा मुख्य उद्देश या ठिकाणी सामाजिक समानता स्थापन करणं, जाती व्यवस्था नष्ट करणं, मूर्तिपूजा नाकारणं, एकेश्वरवादाचा स्वीकार करणं, समाजामध्ये समानता, बंधुता, मानवतावाद याचा प्रचार प्रसार करणं हा या ठिकाणी होता. आणि विशेष म्हणजे गुजरातमध्ये जो जादूटोणा आणि त्याचबरोबर जी भोंदूगिरी चालली होती त्याच्याही विरोधामध्ये मानव धर्म सभा होती, हे या ठिकाणी लक्षात घ्या. मानव धर्म सभेचं सर्वात महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य म्हणजे या संघटनेनं भारतातील पहिलं जन आंदोलन उभारलेलं आहे असं एकंदरीत दिसून येतं. सन 1844ला सुरत प्रांतामध्ये मिठावरचे कर या ठिकाणी वाढवल्यामुळं ते कर कमी करण्यासाठी मानव धर्म सभेनं सर्वप्रथम जन आंदोलन उभारल्याचं एकंदरीत या ठिकाणी दिसून येतं. तर हा महत्त्वाचा मुद्दा आपण इथे या ठिकाणी लक्षात ठेवणं खूप जास्त गरजेचं आहे. आणि बेझंट जर आपण या ठिकाणी पाहिलं तर या आणि बेझंट यांनी या ठिकाणी सेंट्रल हिंदू कॉलेज जे आहे हे सेंट्रल हिंदू कॉलेजची स्थापना केली. आपल्या सर्वांना माहिती असेल आणि बेझंट एक आयरिश महिला आहे. आणि बेझंट एक आयरिश महिला आहे आणि थिओसॉफिकल सोसायटीच्या त्या सदस्य आहे. थिओसॉफिकल सोसायटी जर आपण पाहिलं तर ती मॅडम ब्लावत्स्की आणि कर्नल आल्कॉट यांच्या माध्यमातून स्थापन झाली. आणि त्यानंतर मद्रासमध्ये 1882ला मद्रासमध्ये अड्यार या ठिकाणी तिनं आपलं हेडक्वार्टर सुरू केलेलं आहे असं एकंदरीत दिसून येतं. थिओसॉफिकल सोसायटीचा मुख्य उद्देशच या ठिकाणी भारतातील हिंदू धर्मामध्ये असणारी जी रहस्यमय विद्या आहे, हिंदू धर्माचं जे तत्वज्ञान आहे त्याचं अध्ययन करणं आणि त्याचा प्रचार प्रसार करणं हा थिओसॉफिकल सोसायटीचा मुख्य उद्देश राहिल्याचं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं. लक्षात घ्या आणि बेझंट सन 1893ला भारतामध्ये आल्या आणि त्या थिओसॉफिकल सोसायटीच्या सदस्य बनल्या. भारतामध्ये आल्यानंतर साधारणतः 1896च्या दरम्यान त्यांनी या ठिकाणी या सेंट्रल हिंदू कॉलेजची स्थापना कुठं केली तर बनारसमध्ये केली. तर बनारस जे आहे तर त्या बनारसमध्ये त्यांनी सेंट्रल हिंदू कॉलेजची स्थापना केली. या सेंट्रल हिंदू कॉलेजचं रूपांतर पुढे जाऊन बनारस विश्वविद्यालयामध्ये झालेला आहे. हा पण मुद्दा लक्षात घ्या. आणि बेझंट आणि पंडित मदन मोहन मालवीय यांच्याद्वारे हे बनारस विश्वविद्यापीठ सन 1916ला स्थापन झाल्याचं एकंदरीत पाहायला भेटतं. त्या कॉलेजच्या उद्घाटनाला किंवा विश्वविद्यालयाच्या उद्घाटनाला महात्मा गांधी पण उपस्थित होते. हा पण मुद्दा आपण या ठिकाणी लक्षात घ्या. केशवचंद्र सेन जर आम्ही पाहिलं तर केशवचंद्र सेन यांनी नॉर्मल स्कूल व व्हिक्टोरिया इन्स्टिट्यूटची स्थापना केलेली आहे असं एकंदरीत दिसून येतं. नॉर्मल स्कूल व व्हिक्टोरिया इन्स्टिट्यूटची स्थापना ही केशवचंद्र सेननी केल्याचं एकंदरीत पाहायला भेटतं. केशवचंद्र सेन यांच्याबद्दल थोडासा मुद्दा आपण या ठिकाणी चर्चेला आणूया.
लक्षात घ्या, हे केशवचंद्र सेन बंगाल प्रांतातील अत्यंत महत्त्वाचे थोर समाजसुधारक. 1856 साली त्यांनी ब्राह्मो समाजाला जॉईन केलेलं आहे असं एकंदरीत दिसतं. 1856 साली ते ब्राह्मो समाजाचे सदस्य बनले आणि त्यानंतर संपूर्ण भारतभर त्यांनी या ठिकाणी भ्रमंती केलेली आहे असं एकंदरीत दिसून येतं. संपूर्ण भारतभर भ्रमंती केल्यानंतर लक्षात घ्या, 1864 साली मुंबईतल्या पहिल्या पदवीधरांनी त्यांची एक सभा आयोजित केली. मुंबईमध्ये त्यांची सभा आयोजित झाली आणि त्या सभेमध्ये केशवचंद्र सेन यांनी मुंबईतल्या पदवीधरांना म्हणजे शेकडा सवर्ल्यांना सांगितलं की महाराष्ट्रात मुंबई प्रांतातही सामाजिक सुधारणा चळवळ उभारणं खूप जास्त गरजेचं आहे. 1860 साली परमहंस सभा नष्ट झाली होती आणि त्यामुळं केशवचंद्र सेन यांनी सांगितलं की पुन्हा एकदा तुम्ही लोकांनी प्रयत्न करा आणि सामाजिक सुधारणा या महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा सुरू करा. केशवचंद्र सेनच्या विचारांना प्रभावित झालेले मुंबईच्या पदवीधरांनी इथं 1867 साली प्रार्थना समाज नावाचं एक संघटन उभं केलेलं आहे असं एकंदरीत दिसून येतं. तर हा महत्त्वाचा मुद्दा आपण या ठिकाणी लक्षात घ्या. याचबरोबर हे केशवचंद्र सेन जे आहे हे मद्रासमध्ये या ठिकाणी जातात. केशवचंद्र सेन हे मद्रासमध्ये या ठिकाणी जातात आणि मद्रासमध्ये ते या ठिकाणी 1867 सालीच एक नवा समाज निर्माण करतात, ज्या समाजाचं नाव आहे वेद समाज. वेद समाजाची स्थापना 1867 साली, वेद समाजाची स्थापना 1867 साली मद्रासमध्ये केशवचंद्र सेन यांनी केलेले आहे हे या ठिकाणी लक्षात घ्या. या वेद समाजाचे त्यांचे सहकारी होते श्रीधरलू नायडू. इथं लिहितो पहा नाव श्रीधरलू, याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. श्रीधरलू नायडू हे पण हे वन ऑफ द फाउंडर आहेत हे लक्षात घ्या. म्हणजे केशवचंद्र सेन आणि श्रीधरलू नायडू या दोघांनी मिळून मद्रासमध्ये 1867 साली वेद समाज स्थापन केलेला आहे. हा महत्त्वाचा मुद्दा आपण या ठिकाणी लक्षात ठेवा. हे दोन महत्त्वपूर्ण मुद्दे किंवा हे दोन महत्त्वपूर्ण संघटना केशवचंद्र सेनच्या प्रोत्साहनाने झाल्या. त्यानंतर केशवचंद्र सेन आणि देवेंद्रनाथ टागोर यांच्यामध्ये या ठिकाणी वाद होतात आणि त्यानंतर पाहायला भेटतं केशवचंद्र सेन हे स्वतःचं वेगळं संघटन निर्माण करतात आणि यांनी केशवचंद्र सेन यांनी भारतीय ब्राह्मो समाज जो आहे तर तो भारतीय ब्राह्मो समाज स्थापन केल्याचं एकंदरीत दिसून येतं. भारतीय ब्राह्मो समाज हा केशवचंद्र सेन सुरू करतात. त्यामुळं दिसून असं येतं की देवेंद्रनाथ टागोर आदी ब्राह्मो समाज हे या ठिकाणी स्थापन करताना एकंदरीत पाहायला भेटतं. तर हा भारतीय समाज, भारतीय ब्राह्मो समाज हा केशवचंद्र सेनच्या माध्यमातून स्थापन झाल्याचं एकंदरीत पाहायला भेटतं. लक्षात घ्या, इंडियन रिफॉर्म असोसिएशन मोस्ट इम्पॉर्टंट आहे. सन 1870 साली इंडियन रिफॉर्म असोसिएशन, इंडियन रिफॉर्म असोसिएशन या नावाचं महत्त्वपूर्ण संघटन हे या ठिकाणी केशवचंद्र सेन सुरू करताना एकंदरीत दिसून येतं. या इंडियन रिफॉर्म असोसिएशनच्या माध्यमातून या ठिकाणी एक महत्त्वपूर्ण कायदा पास करण्यात आला, ज्याला आपण 1872चा ब्राह्मो मॅरेज ॲक्ट या नावानं संबोधतो. 1872ला एक ब्राह्मो मॅरेज ॲक्ट स्थापन झाला. या ब्राह्मो मॅरेज ॲक्ट किंवा त्याला नेटिव्ह मॅरेज ॲक्ट असं पण म्हणलं गेलं. नेटिव्ह मॅरेज ॲक्ट किंवा ब्राह्मो नेटिव्ह मॅरेज ॲक्ट असं म्हणलं जातं. तर तो ब्राह्मो मॅरेज ॲक्ट या ठिकाणी पास करण्यात आला आणि या ब्राह्मो नेटिव्ह मॅरेज ॲक्ट अंतर्गत लक्षात घ्या, मुलीचं वय विवाह हे या ठिकाणी 14 वर्षाचं असलं पाहिजे. 14 वर्षाच्या नंतर मुलींची विवाह झाली पाहिजे अशी भूमिका नेटिव्ह ब्राह्मो मॅरेज ॲक्ट अंतर्गत आल्याचं एकंदरीत दिसून येतं. लक्षात घ्या, हे सगळं प्रकार केशवचंद्र सेनच्या माध्यमातून घडून आलं आणि त्यानंतर मग केशवचंद्र सेन हे 1876च्या दरम्यान नॉर्मल स्कूल व व्हिक्टोरिया इन्स्टिट्यूटची स्थापना करताना एकंदरीत दिसतं. नॉर्मल स्कूल आणि व्हिक्टोरिया इन्स्टिट्यूट ही केशवचंद्र सेननी स्थापन केली. पुढे काय होतं की केशवचंद्र सेन हे स्वतःच्या मुलीचा विवाह एका कूचबिहारचा महाराजा जो आहे त्याच्यासोबत लावतात. केशवचंद्र सेन स्वतःच्या मुलीचा विवाह ती 13 वर्षाची असतानाच कूचबिहारचे महाराजा यांच्यासोबत लावतात आणि म्हणून मग केशवचंद्र सेन यांचे जे सहकारी होते, जे सगळे भारतीय ब्राह्मो समाजामध्ये होते, ते केशवचंद्र सेनवर नाराज होतात आणि त्यानंतर एक नवा समाज ब्राह्मो समाजातून बाहेर पडतो. तो समाज म्हणजे या ठिकाणी सर्वसाधारण ब्राह्मो समाज आहे हे या ठिकाणी लक्षात घ्या.
तर सर्वसाधारण ब्राह्मण समाज हा सर्वसाधारण ब्राह्मण समाज या ठिकाणी सुरू केला जातो आनंद मोहन बोस, उमेशचंद्र सेठ यांच्या माध्यमातून, हे लक्षात घ्या। या प्रकारे सर्वसाधारण ब्राह्मण समाज 1878ला निर्माण करण्यात आल्याचं एकंदरीत दिसून येतं। या प्रकारचा महत्त्वपूर्ण मुद्दा केशवचंद्र सेन यांच्याशी संबंधित आहे, हे आपण इथे या ठिकाणी लक्षात घ्या। तर मला असं वाटतं हे पुष्कळसं झालं। ॲनी बेझंट बद्दल पण मी बोलत, ॲनी बेझंट जर मी पाहिलं तर ॲनी बेझंट थिओसॉफिकल सोसायटीच्या नंतर अध्यक्ष बनल्या आणि त्यानंतर त्यांनी होम रूल लीग सुरू केलं। होम रूल लीगसाठी त्यांनी 2 महत्त्वपूर्ण वर्तमानपत्र सुरू केली। एक वर्तमानपत्राचं नाव होतं कॉमनवेल, ठीक आहे, एका वर्तमानपत्राचं नाव होतं कॉमनवेल, जे होम रूलचं मुखपत्र या ठिकाणी बनलं, आणि दुसरं या ठिकाणी होतं ते म्हणजे न्यू इंडिया, ठीक आहे। तर न्यू इंडिया हे एक वर्तमानपत्र या ठिकाणी आहे। न्यू इंडिया हे वर्तमानपत्र मद्रास स्टँडर्ड नावाचं वर्तमानपत्र जेव्हा बंद पडलं, मद्रास स्टँडर्ड हे वर्तमानपत्र जेव्हा बंद पडलं, तेव्हा त्यांनी या ठिकाणी न्यू इंडिया हे वर्तमानपत्र सुरू केलेलं आहे असं एकंदर दिसतं। म्हणजे मद्रास स्टँडर्ड हे वर्तमानपत्र सुरू कोणी केलं होतं तर जी पिल्ले यांनी सुरू केलं होतं। जी पिल्ले यांनी सुरू केलेलं मद्रास स्टँडर्ड हे जेव्हा बंद पडलं, तेव्हा त्याचे सारे हक्क ॲनी बेझंटनी विकत घेतले आणि त्यानंतर या मद्रास स्टँडर्डचं रूपांतर त्यांनी न्यू इंडियामध्ये केलेलं आहे, हे या ठिकाणी लक्षात घ्या। ॲनी बेझंट आपल्या सर्वांना माहिती आहे 1917च्या कलकत्ता काँग्रेस अधिवेशनाच्या अध्यक्ष होत्या। पहिल्या महिला ज्या काँग्रेसच्या अध्यक्ष बनल्या त्या म्हणजे ॲनी बेझंट आहे, हे या ठिकाणी लक्षात घ्या। पुढे आपल्याला पाहायला भेटतं 1920 नंतरच्या चळवळीमध्ये ॲनी बेझंट यांचं महत्त्व हे कमी कमी होताना एकंदरीत दिसतं। गांधींचं महत्त्व या ठिकाणी वाढताना आपल्याला एकंदरीत पाहायला भेटतं। तर या प्रकारचे महत्त्वाचे मुद्दे आपण इथे या ठिकाणी लक्षात ठेवणं खूप जास्त या ठिकाणी गरजेचं आहे। चलो नेक्स्ट क्वेश्चन पर्यंत आता आपण जाऊया। पुढचा प्रश्न आहे 8वा प्रश्न, संथाल विद्रोहाबद्दलचा प्रश्न आहे। लक्षात घ्या, संथाल विद्रोहाबद्दलची माहिती ही विचारली जाणार होती। यामागचं कारण असं होतं की भारताच्या नवनिर्वाचित राष्ट्रपती आदिवासी महिला आहेत ज्या संथाल कम्युनिटीमधल्या येतात आणि त्यामुळं संथालांवर प्रश्न विचारला जाण्याची शक्यता होती। याही वर्षी संथालांवर प्रश्न विचारला जाऊ शकतो, हे लक्षात घ्या। मग संथालांवर जर प्रश्न विचारायचा झाला तर तो कोणत्या अँगलनी, तर कान्हू सिद्धूच्या अँगलनी विचारला जाऊ शकतो, हे पण या ठिकाणी लक्षात घ्या। तिलका मांझी जो आहे संथालांचा पहिला या ठिकाणी उठाव करता तिलका मांझी किंवा संथालांचा पहिला क्रांतिकारक म्हणून तिलका मांझीवर प्रश्न विचारला जाऊ शकतो। तिलका मांझी बंगाल प्रांतातला संथाल विद्रोहाचा प्रमुख कार्यकर्ता किंवा प्रमुख क्रांतिकारक आहे। यानं 1778च्या दरम्यान विद्रोह केल्याचं एकंदरीत दिसून येत होता। तिलका मांझी एक महत्त्वपूर्ण आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटेल। पहा संथाल उठावाबद्दल कोणती विधानं चुकीची आहे अशा प्रकारचा प्रश्न इथं विचारलेला आहे। चुकीची विधानं कोणती आहे? संथालांच्या आर्थिक शस्त्राची माहिती पंजाब रिव्ह्यू मध्ये आलेली आहे। संथाल विद्रोह आपण डिटेलपणे पाहिलेलं आहे। तर पंजाब विद्रोहामध्ये नव्हे तर पंजाब रिव्ह्यू मध्ये नव्हे तर कलकत्ता रिव्ह्यू मध्ये, तर कोणता तर कलकत्ता रिव्ह्यू जो आहे तर त्या कलकत्ता रिव्ह्यू मध्ये या ठिकाणी याची माहिती दिलेली आहे, हे या ठिकाणी लक्षात घ्या। संथालांनी सत्याचे राज्य आणण्याचा निर्णय घोषित केला, हे विधान बरोबर आहे, ठीक आहे। सत्याचा राज्य आणण्याचा त्यांनी या ठिकाणी निर्णय घोषित केला। संथालांचा पुढारी कान्हू विश्वासघातानं या ठिकाणी पकडला गेला आणि इथं दिलेलं आहे ओ मॅली या अधिकाऱ्यानं या ठिकाणी संथालांच्या चकमकीचा वृत्तांत दिलेला आहे। तर हे पण विधान या ठिकाणी बरोबर आहे। ओ मॅलीने आपण पाहिलं बघा मागच्या सेशनमध्ये संथाल विद्रोहाबद्दल डिटेल्समध्ये माहिती पाहिलेली आहे। तर ओ मॅलीनं संथालांच्या चकमकीचा वृत्तांत दिलेला आहे। त्याच्यामध्ये असं म्हटलं गेले पहा की एका झोपडीमध्ये संथाल लोक घुसले आणि त्यानंतर त्या झोपडीला या ठिकाणी साऱ्या इंग्रज अधिकाऱ्यांनी या ठिकाणी घेराव घातला आणि गोळीबार झाला। आतून गोळीबार या ठिकाणी होत होता आणि बाहेरने इंग्रज लोक त्या झोपडीवर या ठिकाणी गोळीबार करत होते। झालं असं सगळे आतून त्या झोपडीतनं आता गोळीबार येणं बंद झाल्यानंतर इंग्रज लोक तिथे गेले आणि तिथं एक म्हातारा बुढा व्यक्ती हा तो या ठिकाणी तिथं जिवंत होता असं एकंदर दिसलं।
44 पैकी एकच व्यक्ती तिथं जिवंत राहिला आणि मग त्या व्यक्तीला सांगितलं इंग्रजांनी की तुम्ही या ठिकाणी सरेंडर व्हा. तर त्या म्हाताऱ्या व्यक्तीच्या हातामध्ये कुऱ्हाड होती. मग त्याने ज्या व्यक्तीनं त्याला सांगितलं की तू सरेंडर हो, त्याचा गळ्यावरती कुऱ्हाड मारली आणि त्या इंग्रज अधिकाऱ्याला मारून टाकलं. या प्रकारचा संताल विद्रोहाचा वृत्तांत जो आहे ना, तर ती जी स्टोरी आहे तर ती ओ मॅलीनं इथे या ठिकाणी मांडलेली आहे असं एकंदरीत या ठिकाणी दिसतं. तर इथं कोणतं विधान चुकीचे आहे, तर हे विधान चुकीचं आहे, हे विधान चुकीचं आहे आणि त्याचबरोबर हे विधान चुकीचं आहे. ठीक आहे, तर हे दोन विधान चुकीचे आहे आणि म्हणून मग आपल्याला इथं पाहायला भेटतं तर ए आणि सी हे विधान चुकीचे आहे असं एकंदरीत दिसतं. तर सत्याचे राज्य होतं आणि ओमॅलीनं संतालचं चकमकींचा वृत्तांत दिला, हे दोन विधान बरोबर आहे. तर या प्रकारे संताल विद्रोहाबद्दलची माहिती विचारल्या जाऊ शकतं, हे लक्षात घ्या. कान्हूला इथं मारलं, सिधू मात्र निष्ठून गेलेला आहे असं एकंदरीत दिसतं. तर या प्रकारे संताल विद्रोह पाहताना फ्रान्सिस बुकाननचं एक नाव लक्षात ठेवा, तिलका मांझीचं एक नाव लक्षात ठेवा. तर या तिलका मांझीवर प्रश्न विचारला जाऊ शकतो. संथालांचा पहिला क्रांतिकारक तिलका मांझी म्हणून या ठिकाणी ओळखला जातो किंवा या व्यक्तीला ओळखला जातो, ज्या व्यक्तीला इंग्रजांनी फरफटत या ठिकाणी कलकत्ताच्या कलेक्टर कचेरीसमोर आणलं आणि तिथं एका झाडाला त्याला लावलं आणि ते झाड त्यांनी पेटवून टाकलं. तिलका मांझी त्या झाडासकट या ठिकाणी जळून खाक झाला असं एकंदरीत दिसतं. हा तिलका मांझी इम्पॉर्टंट आहे, हे लक्षात घ्या. पुढचा महत्त्वाचा मुद्दा, आदिवासी चळवळ आपण डिटेलपणे पाहिलेली आहे, त्यामुळे मी इथं रिपिटेशन करत नाही. मागच्या लेक्चरमध्ये मागच्या सेशनमध्ये पूर्णपणे डिटेलमध्ये आदिवासी विद्रोह, बिरसा मुंडाचा विद्रोह, तंटा भिल्लाचा विद्रोह, त्याचबरोबर वन सत्याग्रह आसाममधला संगमाचा, अल्लूरी सीताराम रज्जूचा विद्रोह, याचबरोबर आपण हे पण पाहिलं बघा स्वातंत्र्याच्या नंतरचे आदिवासी विद्रोह, ज्यामध्ये ठाण्यामध्ये जे काही गोदावरी परुळेकर, शामराव परुळेकर यांच्या माध्यमातून झालेला विद्रोह, ते भागा आंदोलन पाहिलं आपण, आलोपी आंदोलन आपण पाहिलं आणि महाराष्ट्रामध्ये आदिवासींसाठी काम करणारे अनुताई वाघ असू द्या, ताराबाई मोडक या ठिकाणी असू द्या, त्यांच्याबद्दलची पण माहिती आपण डिटेल्सपणे या ठिकाणी पाहिली. त्यामुळे मी इथं रिपिटेशन करत नाही. पुढच्या प्रश्नाकडे आपण या ठिकाणी जाऊया. पहा, पुढचा प्रश्न आपण पाहूया, महाराष्ट्रातील गुप्त संघटना यांच्या संदर्भातला. आता इथे दिले श्रीधर परांजपे, सिद्धनाथ काणे, त्याचबरोबर दादासाहेब खापर्डे, गंगाधर देशपांडे. हा प्रश्न जो आहे तर हा 11वीच्या आपल्या स्टेट बोर्डमध्ये, जुनं स्टेट बोर्ड जो आहे ना, तर त्या 11वीच्या जुन्या स्टेट बोर्डमधनं जसं तसा आलेला प्रश्न हा आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतं. आता हे नीट समजून घ्या, या प्रकारच्या जोड्या लावायला जर प्रश्न आला तर आपल्याला याची उत्तरं कशा पद्धतीने शोधता आली पाहिजे किंवा कशा प्रकारे काम केलं पाहिजे. आपल्याला माहिती आहे बघा, महाराष्ट्रात विविध प्रकारचे क्लब निर्माण झाले, व्यायामशाळा निर्माण झाल्या. एक होतं चाफेकर क्लब पुण्यामध्ये, दुसरं होतं शिवाजी क्लब ते म्हणजे कोल्हापूरमध्ये, तिसरं होतं आर्य बांधव समाज क्लब आणि या आर्य बांधव समाज क्लबचे 2 शाखा होत्या. वर्ध्यामध्ये एक होतं ज्याचं नाव बाल समाज होतं आणि नागपूरमध्ये होतं ज्याचं नाव समर्थ शिवाजी क्लब असं या ठिकाणी होतं. तर या संघटनांमध्ये जे जे कार्यकर्ते काम करतायत त्यांची नावं व्यवस्थित या ठिकाणी आपण पहा. जसं की केडबा कुठले आहेत तर कोल्हापूरचे, हनुमंतराव कुलकर्णी कुठले आहेत कोल्हापूरचे, पांडुरंग खानखोजे कुठले आहेत तर आपल्याला पाहायला वाटतं अभिनव भारतचे. तर त्याचबरोबर इथं आपण पाहू शकतो दामोअण्णा भिडे कुठले आहेत तर ते चाफेकर क्लबचे. तर ही जी नावं आहेत तर ती व्यवस्थित आपण या ठिकाणी करणं गरजेचं आहे. आता या संदर्भामध्ये हे 2 महत्त्वाची नावं लक्षात ठेवा. दादासाहेब खापर्डे कोण आहेत तर दादासाहेब खापर्डे लोकमान्य टिळकांच्या अत्यंत जवळचे कार्यकर्ते आहेत. आपल्याला माहिती असेल होम रूल लीगची स्थापना केली होती आणि या होम रूल लीगच्या शाखेचे अध्यक्ष हे दादासाहेब खापर्डे या ठिकाणी होते. मग कोणत्या शाखेचे अध्यक्ष होते तर अमरावती शाखेचे अध्यक्ष दादासाहेब खापर्डे होम रूलचे होते. म्हणजे अमरावती हे दादासाहेब खापर्डेंचं एक मूळ गाव आहे आणि तिथं त्यांनी चळवळ सुरू केलेली आहे, हे लक्षात घ्या. आणि हे दुसरं जे नाव आहे ना सिद्धनाथ काणे हे यवतमाळचे आहे. एवढं फक्त या ठिकाणी लक्षात ठेवा, सिद्धनाथ काणे यवतमाळ आणि दादासाहेब खापर्डे अमरावती. मग बी कुठं आहे, बी मध्ये 4 कुठं आहे तर बी मध्ये 4 इथं या ठिकाणी आहे यवतमाळ सिद्धनाथ काणे. आणि सी मध्ये 1 कुठे आहे तर सी मध्ये 1 इथं आहे. मग आमच्या प्रश्नाचं राईट आन्सर कोणतं आहे तर या ठिकाणी पर्याय नंबर 3 आहे. तर या प्रकारचं कधी कधी पहा काय असतं की हिस्ट्रीमध्ये सगळंच काही वाचायचं
किंवा सगळंच काही तोंडपाठ करायचं असं ठेवू नका. थोडंसं लॉजिक लावायचा प्रयत्न या ठिकाणी करा, म्हणजे लॉजिकच्या द्वारे तुम्हाला उत्तरं सॉल्व्ह करता आली पाहिजे, हे या ठिकाणी लक्षात घ्या. तर नावं कोणती लक्षात ठेवायची? श्रीधर काणे. हे श्रीधर काणे का? कारण हे श्रीधर काणे यांनी फ्रेंचांची जी वसाहत होती चंद्रनगर, त्या चंद्रनगरच्या वसाहतीमध्ये जाऊन 8 पिस्तुले आणल्या होत्या आणि त्या पिस्तुले आणून त्यांनी यवतमाळमध्ये ब्रिटिशांच्या विरोधामध्ये सशस्त्र क्रांती किंवा लढा देण्याचा प्रयत्न केला होता. आणि दादासाहेब खापर्डे होमरूलच्या माध्यमातून लक्षात ठेवायचं, अमरावती शाखेचे अध्यक्ष दादासाहेब खापर्डे हे या ठिकाणी होते, हे लक्षात घ्या. आणि त्यामुळं मग क्रांतिकारी चळवळीमध्ये पण यांचं मोठं योगदान राहिलेलं आहे. यांनी अमरावतीमध्ये गुप्त संघटन चालवलं होतं दादासाहेब खापर्डेंनी, हे पण लक्षात घ्या. त्यामुळे हे 2 नावं जर लक्षात ठेवली तर मग बाकीच्या जोड्या सहज लागतात. श्रीधर परांजपे हे या ठिकाणी कोणे? वर्धा नागपूरचे क्रांतिकारी चळवळीतले कार्यकर्ते, आणि गंगाधर देशपांडे हे बेळगावमधले आहेत, हे या ठिकाणी लक्षात घ्या. या प्रकारचे महत्त्वाचे मुद्दे आपण या ठिकाणी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. चलो, तर 9वा क्वेश्चन आपण या ठिकाणी समजून घेतला. आता क्रांतिकारी चळवळीमध्ये आपण आधीची जी क्रांतिकारी चळवळ आहे, म्हणजे अगदी वासुदेव बळवंत फडक्यांपासून ते 1918 पर्यंतची क्रांतिकारी चळवळ, त्याच्यावरच विशेष भर या ठिकाणी द्या. त्यानंतरची जी क्रांतिकारी चळवळ आहे, भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, या संदर्भात जनरली राज्यसेवेच्या पूर्वला किंवा मेन्सला विचारलं जातं. तर संयुक्त पूर्व परीक्षेला आधीची क्रांतिकारी चळवळ आहे ती इम्पॉर्टंट आहे. मग ज्यामध्ये नाशिक षड्यंत्र केस आहे, ज्यामध्ये दिल्ली षड्यंत्र केस आहे, ज्यामध्ये आपण पाहू शकतो मुझफ्फरनगर षड्यंत्र केस आहे, त्याला अलीपूर षड्यंत्र केस म्हणू शकतो, गदर आंदोलन आहे, कामाघाटू मारू जहाज प्रकरण आहे, इंडिया हाऊस आहे, पॅरिस नॅशनल असोसिएशन नावाचं संघटन आहे. तर त्यावर आपण थोडंसं काम करणं गरजेचं आहे. आणि या रिव्हिजन लेक्चरमध्ये मी सगळ्या गोष्टी घेतलेल्या आहेत. पॅरिस नॅशनल कॉन्फरन्स कोणाची होती, त्याचबरोबर गदर आंदोलनाचं काय आहे, इंडिया हाऊसचं मुखपत्र काय होतं, सगळं डिटेलमध्ये घेतलेलं आहे. इथं रिपीट मी करणार नाही आहे. तर हा मुद्दा इथं व्यवस्थित समजून घ्या आणि त्या पद्धतीचं राईट आन्सरपर्यंत पोचा. चलो, यानंतरचा 10वा प्रश्न आपण इथं या ठिकाणी पाहूया. गोग आगरकरांवर प्रश्न आहे, पहा. तर गोपाळ गणेश आगरकर यांनी गोपाळ गणेश आगरकरांशी पुढीलपैकी कोणती वर्तमानपत्र या ठिकाणी संबंधित आहे? तर आगरकरांशी पुढीलपैकी कोणती वर्तमानपत्र संबंधित आहे? आता नीट समजून घ्यायचं, पहा. आगरकर जर आम्ही पाहिलं ना, तर यांचं निधन कधी झालं हे लक्षात ठेवलं गरजेचं आहे. तर 1895ला यांचं निधन झालेलं आहे. ठीक आहे. आगरकरांना फारसं आयुष्य लाभलं नाही. साधारणतः 39 ते 40 वर्षाचं आयुष्य आगरकरांचं आहे. यांना जास्त आयुष्य लाभलं नाही. आणि त्या 45 वर्षांच्या आयुष्यामध्ये त्यांनी काय कामगिरी केली ते आपल्याला पाहावं लागेल. तर 1895ला त्यांचं निधन झालेलं आहे. आता बघा, केसरी आणि मराठा ही वर्तमानपत्र जर आम्ही पाहिली तर कधीची आहे? तर 1881 सालची ही वर्तमानपत्र पाहायला भेटतात. येस, केसरी मराठा या दोन्ही वर्तमानपत्रांमध्ये आगरकर संबंधित आहे का? आहे. त्याचबरोबर वराड समाचार जर आम्ही पाहिलं तर वराड समाचार हे पण वर्तमानपत्र थोडंसं जुनं वर्तमानपत्र या ठिकाणी आहे. साधारणतः 1884-82 दरम्यानचं हे वर्तमानपत्र वराड समाचार आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतं. सुधारक हे वर्तमानपत्र जर आम्ही पाहिलं तर 1888चं वर्तमानपत्र हे आपल्याला सुधारक हे या ठिकाणी पाहायला भेटतं. मला वाटतं वराड समाचार त्याच्याही आधीचं वर्तमानपत्र या ठिकाणी असावं. वराड समाचार त्याच्या आधीचं वर्तमानपत्र आहे, म्हणजे 1870च्या दशकातलं हे वर्तमानपत्र वराड समाचार म्हणून आपण पाहू शकतो. स्वराज्य वर्तमानपत्र जर आम्ही पाहिलं, आता पहा, स्वराज्य, मला एक सांगा मित्रांनो, स्वराज्याची संकल्पना आली कधी रे आपल्याकडे? तुम्ही स्वातंत्र्य चळवळीमध्ये काम करता, बघा, स्वातंत्र्य चळवळीचा अभ्यास करता, तर स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये स्वराज्य ही संकल्पना ही मोस्ट ऑफ द मोस्ट आपण वाचतो, अभ्यासतो, ती म्हणजे स्वदेशी चळवळीमध्ये. बरोबर आहे. कारण स्वदेशी चळवळ जेव्हा तुम्ही पाहता तेव्हा या स्वदेशी चळवळीमध्ये चतुश्रुती कार्यक्रम आहे. या चतुश्रुती कार्यक्रमामध्ये राष्ट्रीय शिक्षण एक आहे, त्याचबरोबर स्वदेशी वस्तूंचा स्वीकार आहे, याचबरोबर विदेशी वस्तूंचा बहिष्कार आहे, आणि त्याचबरोबर स्वराज्याचा पुरस्कार आहे. स्वराज्य, स्वदेशी, बहिष्कार आणि राष्ट्रीय शिक्षण या 4 तत्वांना चतुश्रुती कार्यक्रम म्हणतात. आणि या चतुश्रुती कार्यक्रमासाठी स्वदेशी चळवळ उभारली होती. मला सांगा, स्वदेशी चळवळ अस्तित्वात कधी आली? तर 1905 साली आली. मग याच दरम्यानच्या काळामध्ये स्वराज्य ही संकल्पना पुढे येते
आणि त्या स्वराज्य या संकल्पना पुढे आली म्हणून तर स्वराज्य नावाचं वर्तमानपत्र निघालं. मग मला सांगा 1905ला जर समजा स्वदेशी चळवळ आली आणि स्वराज्य नावाचा वर्तमानपत्र पण त्याच काळामध्ये आलंय, तर मग मला सांगा आगरकरांचं निधन जर 1895ला आहे, तर मग ते स्वराज्यामध्ये लिखाण कसं काय करतील? तर नक्कीच नाही, हे लक्षात आलं पाहिजे आपल्या. आणि म्हणून मग आगरकर कोणत्या वर्तमानपत्राशी संबंधित नाही? तर स्वराज्य वर्तमानपत्राशी संबंधित नाही. मग स्वराज्य वर्तमानपत्र डी आहे. जिथं डी आहे ते आमचं उत्तर या ठिकाणी नाही आहे. मग इथं काय आहे? केसरी मराठा आणि सुधारक इथं, आणि ABC हे लक्षात घ्या. मग हे नेमकं माहिती असलं पाहिजे वऱ्हाड समाचार. मग या प्रकारचं राईट आन्सर ABC. रिस्क घेतलं पाहिजे आपण. कधी पण स्पर्धा परीक्षेमध्ये रिस्क घेण्याची थोडंसं या ठिकाणी बाळगा. रिस्क घेणं खूप गरजेचं आहे. कारण बघा की शेवटी ही परीक्षा जी आहे, तुम्ही किती विद्वान आहात याची परीक्षा नाहीये. तुम्ही आहे त्या ठिकाणी काय डिसिजन घेता. तुम्ही आता अडचणीत अडकलाय की केसरी मराठा आणि सुधारक हे नक्की माहिती आहे, स्वराज्य हे नाही हे नक्की माहिती आहे, पण वऱ्हाड समाचार आहे की नाही हे माहीत नाही. मग अशा वेळेस एक पाऊल पुढे गेलं पाहिजे, रिस्क घेतली पाहिजे, रिस्क घेऊन पाहायला पाहिजे. मग त्या प्रकारचं रिस्क घेण्याचं काम आपण या ठिकाणी करणं गरजेचं आहे. तर ABC हे याचं राईट आन्सर आपल्याला पाहायला भेटतं. आता पहा, आगरकर म्हणून आपण या सगळ्या गोष्टी पाहूया. आगरकरांच्या संदर्भात स्वराज्य पक्षाबद्दल आपल्याला माहिती असावं. स्वराज्य पक्ष असो किंवा स्वराज्य नावाचं वर्तमानपत्र, त्याबद्दल थोडीशी माहिती देतो. हे शांतीस्वरूप भटनागर, ठीक आहे, शांतीनारायण म्हणा, शांतीस्वरूप नाही तर शांतीनारायण भटनागर यांनी हे वर्तमानपत्र सुरू केलं होतं, ज्याचं नाव स्वराज्य या ठिकाणी होतं. स्वराज्य या वर्तमानपत्राचं एक वैशिष्ट्य असं राहिलं की या वर्तमानपत्रानं कायम इंग्रजांच्या विरोधात संपादकीय लेख लिहिले, आणि म्हणून संपादकीय लेख इंग्रज सरकारच्या विरोधात लिहिल्यामुळं इंग्रजांनी प्रत्येक संपादकाला अटक केली. शेवटी लड्डाराम कपूर नावाचे एक संपादक होते, जे 8वे संपादक या स्वराज्य वर्तमानपत्राचे होते. त्यांनी जाहिरात दिली होती की स्वराज्य वर्तमानपत्रासाठी संपादक हवे आहे, ज्यांचा पगार जो आहे हा तुरुंगवास या ठिकाणी असेल, आणि ज्यांना या ठिकाणी ज्यांचा पगार त्यांना 2 कोरड्या रोट्या आणि एक थंडगार ग्लास मिळेल, आणि त्यांचं या ठिकाणी इनाम हे तुरुंगवास असेल. प्रत्येक संपादकीय लेखाबद्दल 10 वर्षांचा तुरुंगवास त्यांचा या ठिकाणी असेल, अशी जाहिरात त्यांनी दिली होती. म्हणजे स्वराज्य वर्तमानपत्रासाठी संपादक हवे आहेत, ज्यांना 2 कोरड्या रोट्या आणि एक थंडगार पाण्याचा ग्लास मिळेल, व प्रत्येक संपादकीय लेखाबद्दल 10 वर्षाचा तुरुंगवास मिळेल, अशी जाहिरात स्वराज्य या वर्तमानपत्राला दिली होती. हे लक्षात घ्या. हे शांती नारायण भटनागर यांनी सुरू केलेलं वर्तमानपत्र होतं. टिळकांच्या सपोर्टने केलेलं होतं, हे पण लक्षात घ्या. तर हा मुद्दा आपण लक्षात ठेवणं गरजेचं. चला आता आपण पाहूया ते म्हणजे आगरकर आणि आगरकरांशी संबंधित महत्त्वाचे मुद्दे, आणि त्या संदर्भात जर काय प्रश्न आला तर तो आपल्याला सॉल्व्ह करता आला पाहिजे. या अनुषंगानं आगरकर एक समाज सुधारक म्हणून आपण डिटेलमध्ये या ठिकाणी यांच्याबद्दलची माहिती पाहूया. पहा, गोगा आगरकर यांचा जन्म जर आम्ही पाहिला तर 14 जुलै 1856ला. 1856ला टिळकांचा पण जन्म या ठिकाणी आहे, हे लक्षात घ्या. टेंभू, सातारा म्हटलं टेंभू, इथे या ठिकाणी यांचा जन्म आहे, हे या ठिकाणी लक्षात घ्या. तर साताऱ्यामध्ये टेंभू हे यांचं जन्मगाव आहे. पुढे पाहायला भेटतं शिक्षणासाठी आगरकरांना कराड, अकोला आणि रत्नागिरी इथे या ठिकाणी जावं लागलं. कराड, अकोला आणि रत्नागिरी इथे या ठिकाणी जावं लागलं. मॅट्रिक पर्यंतचं शिक्षण त्यांनी त्यांचे जे मामा आहे सदाशिवराव भागवत यांच्याकडे पूर्ण केलेलं आहे अकोल्यामध्ये. त्यांचे मामा होते, नाव त्यांचं सदाशिवराव भागवत, यांच्याकडे त्यांनी या ठिकाणी आपलं मॅट्रिक पर्यंतचं शिक्षण पूर्ण केलेलं आहे असं एकंदरीत दिसतं. अकोल्यामध्ये असतानाच खंडेराव बालाजी फडके यांच्या वऱ्हाड समाचार या वर्तमानपत्रामधनं ते लिखाण करू लागलेले होते असं एकंदरीत दिसतं. ते खंडेराव बालाजी फडके, वऱ्हाड समाचार कोणी लिहिलं तर खंडेराव फडके यांनी लिहिलं. हा मुद्दा आत्ताच इथं नमूद करून घ्या, कारण जर का आयोगानं प्रश्न विचारला जोड्या जुळवायला वऱ्हाड समाचार, तर खंडेराव फडके यांचं नाव तुम्हाला आठवलं पाहिजे.
ठीक आहे, कुठून प्रकाशित व्हायचं तर अकोल्यामधनं. वराड समाचार नावाचं वर्तमानपत्र अकोल्यामधनं प्रकाशित व्हायचं. खंडेराव बालाजी फडके यांनी ते सुरू केलं आणि या वर्तमानपत्रामध्ये आगरकर लिखाण करत होते आणि त्याबद्दल आगरकरांना 5 रुपयाचं मानधन हा या ठिकाणी मिळत होतं असं एकंदर दिसतं. पुढे महाविद्यालयीन शिक्षण घेण्यासाठी आगरकरांनी पुणे गाठलं आणि पुण्यामधल्या डेक्कन कॉलेजमध्ये त्यांनी प्रवेश घेतलेला आहे असं एकंदर दिसतं. मग या डेक्कन कॉलेजमध्ये त्यांना त्यांचे मित्र लोकमान्य टिळक आणि त्याचबरोबर विष्णुशास्त्री चिपळूणकर हे या ठिकाणी लाभलेले आहेत असं एकंदर दिसतं. मग पाहायला भेटतं विष्णुशास्त्री चिपळूणकर, लोकमान्य टिळक आणि त्याचबरोबर गोगा आगरकर हे तिघजण डेक्कन कॉलेजमध्ये असताना मित्र बनलेत आणि या माध्यमातून त्यांनी सामाजिक सुधारणामध्ये आणि एकूणच भारताच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये सहभाग घेण्याचा निर्णय घेतल्याचं एकंदरीत दिसून येतं. लक्षात घ्या, पुण्यातील वास्तव्यात त्यांनी वर्तमानपत्रात लिखाण करणं, वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा यांच्यात सहभाग घेऊन बक्षिसं जिंकून आपले शिक्षण पूर्ण केलेले आहेत असं एकंदर दिसतं. आगरकरांची घरची परिस्थिती ही खूप बेताची होती आणि म्हणून त्यांचं जीवन हे लहानपणापासून काबड कष्ट करण्यामध्ये गेलं आणि शिक्षण पण त्यांनी अशा प्रकारच्या निबंध स्पर्धा किंवा त्याचबरोबर असणाऱ्या वर्तमानपत्रामध्ये लेख लिहून त्यांनी मिळालेल्या मानधनावर, मिळालेल्या बक्षिसावर शिक्षण पूर्ण केल्याचं एकंदरीत दिसून येतं. जेव्हा पुण्यातलं बंड गार्डन आहे, या बंड गार्डनमध्ये ही सगळी मित्रमंडळी एकत्र जमायचे आणि एकत्र जमल्यानंतर त्यांनी तिथं बंड गार्डनमध्ये शपथ घेतलेली आहे की आमच्या या समाजासाठी आणि देशाच्या स्वातंत्र्याच्या साठी आम्हाला सामाजिकरित्या आणि राजकीयदृष्ट्या चळवळीत सहभाग घ्यावा लागणार आहे. अशा प्रकारची शपथ बर्न गार्डनमध्ये टिळक, आगरकर, चिपळूणकर यांनी घेतलेली आहे असं एकंदरीत पाहायला भेटतं. पुढे पाहायला भेटतं 1876ला एकत्र कुटुंब पद्धती या विषयावर या ठिकाणी आगरकरांनी निबंध लिहिला आणि त्यांना त्यामध्ये बक्षीस मिळालेलं आहे असं एकंदरीत दिसतं. तर एकत्र कुटुंब पद्धत किती चांगली आहे याबद्दल लिखाण त्यांनी केलेलं आहे अशी माहिती आपल्याला या ठिकाणी मिळते. 1878ला आगरकरांनी आपलं BAचं शिक्षण पूर्ण केल्याचं एकंदरीत दिसतं आणि जेव्हा यांचं BAचं शिक्षण पूर्ण झालं तर पुण्यामधलं जे बंड गार्डन आहे तर त्या बंड गार्डनमध्ये टिळक, आगरकर, चिपळूणकर यांनी एकत्र येऊन या देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपल्याला सहभाग घेणं गरजेचं आहे आणि स्वातंत्र्य चळवळीमध्ये आपण आता उतरणार आहोत अशी भूमिका, अशी घोषणा केलेली आहे असं एकंदरीत पाहायला भेटतं. पुढे पाहायला भेटेल 1 जानेवारी सन 1880ला 1 जानेवारी सन 1880ला लोकमान्य टिळक, आगरकर, महादेव बल्लाळ नाम जोशी. तर नाव इम्पॉर्टंट बघा, लोकमान्य टिळक, आगरकर, त्याचबरोबर नाम जोशी म्हणजे महादेव बल्लाळ नाम जोशी आणि विष्णुशास्त्री चिपळूणकर यांनी पुण्यामध्ये न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना केली आणि ही न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना ही मोरोबा दादा फडणीस यांच्या वाड्यात करण्यात आलेली आहे असं एकंदरीत दिसतं. तर पुण्यामध्ये न्यू इंग्लिश स्कूल जी स्थापन झाली तर ती मोरोबा दादा फडणीस यांच्या वाड्यात स्थापन झालेली आहे आणि कोणी स्थापन केली? टिळक, आगरकर, नाम जोशी आणि त्याचबरोबर विष्णुशास्त्री चिपळूणकर यांनी स्थापन केलेली आहे असं एकंदरीत दिसून येतं. आगरकर बघा BAचं शिक्षण पूर्ण केलं परंतु आगरकरांना सरकारी नोकरी ही सहज दिली जाऊ शकत होती, परंतु आगरकरांनी सरकारी नोकरी स्वीकारण्याऐवजी या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये या ठिकाणी शिक्षक म्हणून काम करण्याचं व्रत हाती घेतलेलं आहे असं एकंदरीत पाहायला भेटतं. न्यू इंग्लिश स्कूलमध्ये ते या ठिकाणी शिक्षक या पदावर काम करायला सुरुवात केलेली आहे त्यांनी 1881 पासून असं पाहायला भेटतं. 2 जानेवारी सन 1881ला केसरी नावाचं वर्तमानपत्र या ठिकाणी सुरू झालं आणि 4 जानेवारीला मराठा हे वर्तमानपत्र सुरू झालेलं आहे असं पाहायला भेटतं. तर केसरी हे वर्तमानपत्र जे होतं हे मराठी भाषेमध्ये होतं, तर मराठा हे वर्तमानपत्र हे इंग्रजी भाषेमध्ये होतं. हा मुद्दा लक्षात घ्या. मराठा वर्तमानपत्राचे संपादकत्व हे लोकमान्य टिळकांकडे होतं, तर केसरी वर्तमानपत्राचं संपादकत्व आगरकरांकडे या ठिकाणी होतं. तर या प्रकारच्या वर्तमानपत्रांमध्ये ते लिखाण करताना एकंदर दिसतं. तर हे पण मुद्दा लक्षात घ्या. पुढे आपल्याला दिसून येतं बर्वे प्रकरण. लक्षात घ्या मित्रांनो, बर्वे प्रकरण हे कोल्हापूरच्या माधवराव बर्वे यांच्याशी संबंधित आपल्याला दिसून येतं. माधवराव बर्व्यांवर
केसरी मराठा या वर्तमानपत्रामधनं आरोप करण्यात आला की हे माधवराव बर्वे हे चौथा शिवाजी जो कोल्हापूरचा महाराजा होता तो त्याची छळवणूक करतायत आणि त्या संदर्भामध्ये माधवराव बर्व्यांच्या विरोधात लिखाण केलं। परिणाम असा झाला, माधवराव बर्व्यांनी केसरी मराठाचे संपादक यांच्यावर अब्रू नुकसानीचा दावा केला आणि या अब्रू नुकसानीच्या दाव्यामध्ये कोर्टाने देखील निकाल हा टिळक आगरकरांच्या विरोधात दिला। टिळक आगरकर आणि त्याचबरोबर केशवराव बखले यांना यामध्ये अटक झालेली आहे। 101 दिवसांचा तुरुंगवास झालेला आहे असं एकंदरीत पाहायला भेटतं। तर पाहायला भेटेल की या तुरुंगामधनं सुटका करण्यासाठी टिळकांनी आगरकरांनी आपले जेवढे मित्र होते त्या साऱ्या मित्रांना पत्र पाठवलं। अशा प्रकारची एकतार लोकमान्य टिळकांची महात्मा ज्योतिराव फुल्यांना मिळाली। तेव्हा महात्मा ज्योतिराव फुल्यांनी रामशेठ उरवणे हे नाव लक्षात ठेवायचं बघा, रामशेठ उरवणे, रामशेठ उरवणे। तर या रामशेठ उरवणे यांना या ठिकाणी पाठवलं 10,000 रुपये घेऊन। रामशेठ उरवणे 10,000 रुपये घेतले आणि हे रामशेठ उरवणे यांनी त्या कोर्टामध्ये या ठिकाणी ते भरले। तेव्हा मग टिळक आगरकर आणि केशवराव बखले यांची तुरुंगातून सुटका झालेली आहे असं एकंदरीत दिसून येतं। पाहायला भेटतं जेव्हा या तिघांची तुरुंगातून सुटका झाली तेव्हा महात्मा फुल्यांच्या सांगण्यावरनं या प्रकारे नारायण मेघाजी लोखंडे यांनी टिळक आगरकर केशवराव बखले यांची एक गौरव मिरवणूक मुंबईमधनं काढली होती। हा पण मुद्दा आपण या ठिकाणी लक्षात ठेवा। पुढे पाहायला भेटतं आगरकरांनी या डोंगरीच्या तुरुंगामध्ये जे 101 दिवस घालवले त्या संदर्भामध्ये लिखाण केलं आणि डोंगरीच्या तुरुंगातील आमचे 101 दिवस हा एक ग्रंथ जन्माला आल्याचं त्यामुळे पाहायला भेटतं। पुढे पाहायला भेटतं आगरकरांनी शेक्सपियरच्या हॅमलेट या ग्रंथाचं मराठीत भाषांतर केलं, ज्या ग्रंथाचं नाव विकार विलसित हे आहे, हे या ठिकाणी लक्षात घ्या। तर हॅमलेट वर्तमानपत्र, हॅमलेट नावाचं जे नाटक आहे, शेक्सपियरचं नाटक आहे, तर त्याचं मराठीत भाषांतर केलं ज्याचं नाव आहे विकार विलसित। ते कोणी केलं तर आगरकरांनी केलेलं आहे, हे लक्षात घ्या। याचबरोबर आगरकरांचं एक आत्मचरित्र आहे, ज्या आत्मचरित्राचं नाव आहे फुटके नशीब। तर बघा आत्मचरित्र खूप इम्पॉर्टंट आहे, आत्मचरित्रावर पण प्रश्न आयोग विचारतो। बाबा पद्मजींचं आत्मचरित्र काय, तर बाबा पद्मजींचं आहे ते म्हणजे अरुणोदय। इथं जर आम्ही पाहिलं मागे पाहिलं पंडिता रमाबाई माझी साक्ष हे त्यांचं या ठिकाणी आहे पंडिता रमाबाईंचं। आगरकरांचं काय आहे फुटके नशीब आहे। आंबेडकरांचं काय आहे वेटिंग फॉर विजा या नावाचं आहे। त्याचबरोबर माझे पुराण आनंदीबाई कर्वे जे आहे त्यांचं माझे पुराण हे आत्मचरित्र आपल्याला पाहायला भेटतं। माझ्या आठवणी व माझे अनुभव, माझ्या आठवणी व अनुभव हे कोणाचं आहे तर विठ्ठलरामजी शिंदे यांचं आत्मचरित्र आपल्याला या ठिकाणी दिसून येतं। माझे सत्याचे प्रयोग हे कोणाचं आहे तर महात्मा गांधींचं आहे। माझी जन्मठेप हे कोणाचं आहे तर सावरकरांचं आहे। तर हे जेवढी आत्मचरित्र आहे ना तर ते व्यवस्थितरित्या या ठिकाणी लक्षात ठेवा, यांच्यावर कुठं ना कुठेतरी प्रश्न या ठिकाणी विचारला जातो। तर पुढचा मुद्दा आपण आगरकरांशी संबंधित या ठिकाणी पाहूया। लक्षात घ्या 24 ऑक्टोबर सन 1884 टिळक आगरकर यांनी एकत्र येऊन एक महत्त्वपूर्ण सोसायटी स्थापन केली, ज्या सोसायटीचं नाव डेक्कन एज्युकेशन सोसायटी आहे। डेक्कन एज्युकेशन सोसायटी कोणी कोणी स्थापन केली, टिळक होते, आगरकर होते, टिळक होते, आगरकर होते, त्याचबरोबर नामजोशी एक होते, याचबरोबर वामनराव आपटे आहे आणि भानू पाटणकर आहे। वामनराव आपटे, भानू पाटणकर, महादेव बल्लाळ, नामजोशी, टिळक आहे, आगरकर आहे। लक्षात घ्या इथं विष्णुशास्त्री चिपळूणकर नाहीये, कारण विष्णुशास्त्री चिपळूणकर जर आम्ही पाहिलं तर विष्णुशास्त्री चिपळूणकरांचं 1882 निधन झालेलं आहे आणि ही डेक्कन एज्युकेशन सोसायटी 1884 स्थापन झाली। त्यामुळे विष्णुशास्त्री चिपळूणकर डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या संस्थापकांमध्ये नाहीये, हा मुद्दा लक्षात घ्या। तर या संस्थेच्या माध्यमातून पुण्यामध्ये 1885 फर्ग्युसन महाविद्यालय स्थापन झालेलं आहे, हे या ठिकाणी लक्षात घ्या। तर या फर्ग्युसनचे पहिले प्राचार्य हे वामन शिवराम आपटे आहे, हा महत्त्वाचा मुद्दा आपण या ठिकाणी लक्षात ठेवा। फर्ग्युसनचे पहिले प्राचार्य वामन शिवराम आपटे आहे आणि आगरकर पण या फर्ग्युसन महाविद्यालयाचे प्राचार्य होते, हे लक्षात घ्या। सन 1892 पासून ते 1895 या दरम्यान फर्ग्युसनचे प्राचार्य हे या ठिकाणी आगरकर आहेत, हे या ठिकाणी लक्षात घ्या। आता पहा याच काळामध्ये 1893 कर्वे जे होते, या कर्वे पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयामध्ये प्राध्यापक म्हणून आले आणि या कर्व्यांना
कर्व्यांनी 1893ला शारदा सदन मधली पहिली विधवा विद्यार्थिनी, नाव तिचं आहे गोदूबाई, तर तिच्यासोबत विवाह केला. गोदूबाईचं नाव पुढे जाऊन आनंदीबाई कर्वे बनलं, याच पुढे बाया कर्वे बनल्या. तर या 1893च्या कर्व्यांच्या या विधवा विवाहामध्ये या ठिकाणी आगरकर हे जातीनं उपस्थित होते. हा मुद्दा आपण या ठिकाणी लक्षात असू द्या. पुढे आपल्याला पाहायला भेटतं आगरकरांची विचारसरणी काय नेमकी आहे. लक्षात घ्या, आगरकरांच्या मते सामाजिक सुधारणाशिवाय मिळालेले स्वराज्य हे या ठिकाणी चिरकाल टिकणार नाही. आता बघा, टिळक आणि आगरकर यांच्यात जो वाद निर्माण झाला तो वाद या संदर्भामध्ये होता. टिळकांचं म्हणणं होतं आधी राजकीय सुधारणा करू आणि नंतर सामाजिक सुधारणा करू. मात्र आगरकर म्हणत होते की नाही, आधी सामाजिक सुधारणा गरजेचं आहे. कारण सामाजिक सुधारणा न करता, भारतीय समाजात सुधारणा न करता जर राजकीय स्वातंत्र्य मिळालं तर ते मिळालेलं स्वातंत्र्य चिरकाळ टिकणारं नसेल. आज इंग्रजांच्या गुलामगिरीमध्ये आम्ही आहोत, उद्या रशियाच्या गुलामगिरीमध्ये जाऊ, परंतु भारतीय लोकांच्या मनगटामध्ये सामाजिक सुधारणेच्या माध्यमातून स्वराज्य टिकवण्याचं धैर्य निर्माण झालं पाहिजे, ती ताकद निर्माण झाली पाहिजे. आणि हे स्वराज्य टिकवण्याची ताकद हे तेव्हाच निर्माण होईल जेव्हा तुम्ही या भारतामध्ये सामाजिक सुधारणा करताल. आणि म्हणून मग आगरकर म्हणतात की स्वराज्य टिकवायचं धैर्य सामाजिक सुधारणेशिवाय येणार नाही. आणि म्हणून स्वातंत्र्य मिळवण्याच्या आधी आपल्याला या ठिकाणी सामाजिक सुधारणा करणं खूप गरजेचं आहे. ही भूमिका आगरकर इथं मांडताना दिसतात. स्वराज्य मिळवण्यापेक्षा त्या टिकवण्यावर आगरकरांचा मुख्य भर होता. विधवा विवाह संमती विधेयकाबाबत आगरकर आणि टिळक परस्पर विरोधी भूमिकेमध्ये होते असं इथं म्हटलेलं आहे. 1892च्या दरम्यान 1891च्या दरम्यान विधवा विवाह संमती विधेयक या ठिकाणी किंवा विवाह संमती विधेयक मंजूर झालं. आपल्याला माहिती असेल, रखमाबाई राऊत प्रकरण होतं. पहा, रखमाबाई राऊत प्रकरणामध्ये आपल्याला दिसून येतं पुरोगामी आणि प्रतिगामी असे परस्पर संघर्ष झालेला आहे. तर प्रतिगाम्यांचं प्रतिनिधित्व टिळकांनी केलं, तर पुरोगाम्यांचं प्रतिनिधित्व आगरकर, रानडे आणि त्याचबरोबर आर.जी. भांडारकर यांनी केलं होतं असं एकंदरीत दिसून येतं. फिमेल हायस्कूल जे आहे, पहा आता हे फिमेल हायस्कूलचा मुद्दा कुठून आला तर लक्षात घ्या, सन 1882ला हंटर कमिशन आलं. हंटर कमिशन आलं आणि या हंटर कमिशनमध्ये महात्मा ज्योतिराव फुले आणि पंडिता रमाबाई यांनी साक्ष दिली. महात्मा फुल्यांनी प्राथमिक शिक्षण मोफत व सक्तीचं असावं अशी भूमिका घेतली, तर पंडिता रमाबाईंना स्त्रियांना पण शिक्षण दिलं पाहिजे आणि स्त्रियांना शिक्षण देत असताना स्त्रियांचे शिक्षण संस्था निर्माण करा आणि त्यामध्ये शिक्षक म्हणून स्त्रियांना उभं करा असं कोणाचं म्हणणं होतं? पंडिता रमाबाई. साहजिकच हंटर कमिशनच्या माध्यमातून स्त्री शिक्षण मोठ्या प्रमाणात भारतात निर्माण करण्याची भूमिका आली आणि त्या माध्यमातून दिसून असं आलं की या ज्या महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये फिमेल हायस्कूल निर्माण करण्यात आली. मग ह्या फिमेल हायस्कूल म्हणजे मुलींची स्वतंत्रपणे शाळा सुरू करण्यात आली. मग या फिमेल हायस्कूलचा अभ्यासक्रम काय असावा या संदर्भामध्ये मान्यवरांचे विचार इथे या ठिकाणी घेतले गेले. साहजिकच केसरी मराठामधनं टिळक आणि आगरकर परस्पर विरोधी भूमिका मांडत होते. टिळकांची भूमिका होती की स्त्रियांना असं शिक्षण द्या की जे त्यांच्या संसारामध्ये या ठिकाणी उपयुक्त होईल, ही भूमिका आहे. तर आगरकर म्हणतात नाही, स्त्रियांना असं शिक्षण द्या जे शिक्षण पुरुष घेत आहेत, म्हणजे पुरुषांना आणि स्त्रियांना देत असणाऱ्या शिक्षणामध्ये कसल्या प्रकारची तफावत नको, स्त्रियांना पण आधुनिक शिक्षण दिलं पाहिजे. तर टिळक त्या विरोधामध्ये लिहितात, जर आधुनिक शिक्षण स्त्रियांना दिलं तर स्त्रिया या ठिकाणी डोक्यावर मिऱ्या वाटण्याचं काम करतील. अशा प्रकारची परस्पर विरोधी भूमिका या दोघांची राहिली होती असं एकंदरीत दिसतं. आणि म्हणून हा मुद्दा या ठिकाणी आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे की फिमेल हायस्कूलचा अभ्यासक्रम काय असावा याबद्दल दोघांमध्ये मतभेद झालेले आहेत. फिमेल हायस्कूलचा अभ्यासक्रम काय असावा याबद्दल दोघांमध्ये मतभेद झालेले आहेत. परिणामी केसरीच्या संपादक पदाचा राजीनामा आगरकरांनी दिला आणि 1888ला त्यांनी सुधारक नावाचं वर्तमानपत्र सुरू केलेलं आहे, हे या ठिकाणी लक्षात घ्या. 1885ला जेव्हा काँग्रेसचं अधिवेशन पहिलं भरलं, त्या काँग्रेसच्या अधिवेशनाला पुण्यातनं आगरकर गेले होते, मात्र टिळक नव्हते.
टिळक 1889ला मुंबईमध्ये भरलेल्या अधिवेशनात सर्वप्रथम सहभागी झालेले आहेत, हे या ठिकाणी लक्षात घ्या. सुधारक वर्तमानपत्र 2 भाषांमध्ये निघत होतं, एक मराठीत आणि दुसरं इंग्रजीमध्ये. लक्षात घ्या, इंग्रजीचे संपादक म्हणजे सुधारकच्या इंग्रजी आवृत्तीचे संपादक हे नामदार गोखले होते. हा मुद्दा आपण लक्षात ठेवा. राष्ट्रीय सामाजिक परिषद जी न्यायमूर्ती रानडेंनी सुरू केलेली होती, स्थापन केलेली होती, त्याच्यावर ज्या टीका या ठिकाणी प्रतिगामी लोक करत होते, त्याला प्रत्युत्तर रानडेंनी सुधारक या वर्तमानपत्रातून दिलेला आहे. हा पण महत्वाचा मुद्दा आपण इथे या ठिकाणी समजून घेणं गरजेचं आहे. सुधारक या वर्तमानपत्राचे ब्रीद वाक्य काय नेमकं होतं ते पण आपण या ठिकाणी लक्षात घ्या. सुधारक वर्तमानपत्राचं ब्रीद वाक्य आहे, इष्ट असेल तेच बोलणार, साध्य असेल तेच करणार. इष्ट असेल तेच बोलणार, साध्य असेल तेच करणार, हे त्याचं या ठिकाणी ब्रीद वाक्य या ठिकाणी आहे. याचबरोबर नामदार गोखले हे सुधारकच्या इंग्रजी विभागाचे संपादक आहेत, हे लक्षात घ्या. आगरकरांनी सुधारकमधनं व्यक्ती स्वातंत्र्य, बुद्धिवाद, भौतिकता या मूल्यांचा प्रचार प्रसार केला. याचबरोबर जाती व्यवस्था, चातुर्वर्ण व्यवस्था, बालविवाह, ग्रंथ प्रामाण्य, धर्म प्रामाण्य, केश व्यपन यांसारख्या अन्यायकारक परंपरांना विरोध केलेला आहे असं एकंदर दिसतं. तर व्यक्ती स्वातंत्र्य, बुद्धिवाद आणि त्याचबरोबर भौतिकता याचा पुरस्कार केला. लक्षात घ्या, आगरकरांनी एवढा बुद्धी प्रामाण्यवादी व्यक्ती या भारतात कधी झाला नाही. मी काय म्हणतो नीट समजून घ्या. आगरकरांनी एवढा बुद्धी प्रामाण्यवादी व्यक्ती या भारतामध्ये झाला नाही. आगरकर म्हणतात ईश्वर आहे का? आगरकर म्हणतात जर ईश्वर आहे तर त्याने मला दर्शन द्यावं. माझ्या बुद्धीला पटत नाही ईश्वरी संकल्पना, ही भूमिका ते मांडताना दिसतात. म्हणजे या टोकाची बुद्धी प्रामाण्यवाद ते या ठिकाणी मानत होते. ते म्हणतात माझ्या बुद्धीला जे पटते तेच मी स्वीकारणार आहे, माझ्या सद्सद बुद्धीला जे मान्य आहे त्याचाच मी स्वीकार करणार आहे. ग्रंथांमध्ये दिलेल्या गोष्टी त्यावर मी विश्वास ठेवत नाही. आणि म्हणून मग ते या ठिकाणी जाती व्यवस्था, चातुर्वर्ण व्यवस्था, बालविवाह, ग्रंथ प्रामाण्य, धर्म प्रामाण्य, केशवपण यांसारख्या परंपरांना या ठिकाणी विरोध करताना एकंदरीत दिसून येतात. धोंड केशव कर्वे यांचा विवाह जो मी मागे म्हटलो 1893ला गोदूबाई सोबत झाला, तर त्या विवाहाला आगरकरांचा पाठिंबा होता आणि आगरकर स्वतः तिथं या ठिकाणी उपस्थित होते, हे या ठिकाणी लक्षात घ्या. आगरकर हे म्हणतायत की परस्पर विरोधी मत असणं हे चांगलं आहे. ते सरळ सरळ म्हणतात की माझ्या मताशी तुम्ही सहमत नसताल पण तुमच्या मताशी मी सहमत असेल अशी गॅरंटी पण तुम्ही या ठिकाणी घेऊ नका. तर ते म्हणतात विचार कलह जो आहे हा समाज स्वास्थ्याला आवश्यक आहे. विचार कलह हा समाज स्वास्थ्याला आवश्यक आहे, ही भूमिका ते मांडतात. आणि ते पुढे म्हणतात की भारत खंडात नवीन गुलाम उत्पन्न होण्यापेक्षा ते आहे त्याच प्रकारचे गुलामांचे राष्ट्र राहिले तरी या ठिकाणी हरकत नाही. म्हणजे ते सरळ सरळ म्हणतात, पहा हे सेंटेन्स खूप इम्पॉर्टंट आहे बघा. भारत खंडात नवीन गुलाम उत्पन्न होण्यापेक्षा ते आहे त्याच प्रकारचेच गुलामांचे राष्ट्र राहिले तरी हरकत नाही. म्हणजे आगरकर या विधानातनं ही भूमिका मांडतायत की स्वराज्य जर मिळवायचं असेल तर त्याच्या आधी आपल्याला सामाजिक सुधारणा कराव्या लागेल. सामाजिक सुधारणांशिवाय जर आम्ही स्वराज्य मिळवलं तर ते स्वराज्य चिरकाळ टिकणारं नसेल. आज इंग्रजांच्या विरोधात आम्ही उठाव केला, इंग्रजांना देशातून हद्दपार केलं, त्यानंतर ते स्वराज्य टिकवण्याचं जर ताकद आमच्यात नसेल तर उद्या रशिया पण आमच्यावर राज्य करेल. मग आम्ही काय रशियाचे गुलाम होणार का? म्हणून मग आहे त्याच गुलामांच्या राष्ट्रामध्ये आम्ही राहिलो तरी हरकत नाही, पण नवीन गुलामांचं राष्ट्र निर्माण करू नका, ही भूमिका आगरकर इथं मांडताना दिसतात. पुढे ते म्हणतात स्त्रियांनी जाकेटे परिधान केली पाहिजे, स्त्रियांनी जाकीट घातले पाहिजे, अशी ही भूमिका आगरकर इथे या ठिकाणी मांडताना एकंदरीत दिसतं. त्यांचं म्हणणं असं आहे की पुरुषांप्रमाणे स्त्रियांना देखील आधुनिक शिक्षण मिळालं पाहिजे, त्यांनी देखील समाजातला बदल हा स्वीकारायला पाहिजे आणि त्यानुसार स्वतःचं आयुष्य, स्वतःचं जीवन, स्वतःची समाज व्यवस्था त्यांनी या ठिकाणी बदलवण्यासाठी, परिवर्तन करण्यासाठी काम करणं केलं पाहिजे, ही भूमिका ते मांडताना एकंदरीत दिसतं. भारतीय समाजात असणाऱ्या बालविवाह आणि अस्पृश्यता यांसारख्या परंपरा त्यांनी नष्ट केलेल्या आहेत. नष्ट केल्या
पाहिजे अशी भूमिका मांडताना दिसतात. लक्षात घ्या, आगरकर हे असे दुर्दैवी समाजसुधारक आहे की ज्या समाजसुधारकांना त्यांच्या जात बांधवांनीच स्वीकारलं नाही आणि म्हणून मग जिवंतपणे आगरकरांच्या या ठिकाणी प्रेत यात्रा काढल्याचं एकंदरीत पाहायला भेटतं. आगरकर जिवंत असताना त्यांची प्रेत यात्रा काढली. नंतरच्या काळामध्ये 1895ला आगरकरांचं निधन झालेलं आहे असं आपल्याला एकंदरीत दिसून येतं. तर मित्रांनो, या पद्धतीचं आपण 2022च्या क्वेश्चन पेपरमधलं सेकंड सेशन जे आहे तर ते सेकंड सेशन आपण या ठिकाणी संपवलं, ज्यामध्ये आपण 6 ते 10 पर्यंतचे क्वेश्चन पाहिले आणि याचबरोबर आपण या ठिकाणी 2 महत्त्वपूर्ण समाजसुधारक, एक म्हणजे भाऊदाजी लाड आणि दुसरं म्हणजे गोगा आगरकर यांच्याबद्दलची डिटेल्स माहिती आपण या ठिकाणी समजून घेतली. मध्ये आलेले ॲनी बेझंट, त्याचबरोबर केशवचंद्र सेन यांच्याबद्दलची पण माहिती आपण पाहून घेतलेली आहे. नेक्स्ट सेशन लवकरात लवकर घेतो. तुर्तास आपण थांबूया. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.